नमस्कार. डेक्कन आय एस मध्ये मी महेश धाडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी व्याकरणाची तलाठी आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षांसाठीची जी बॅच सुरू झालेली आहे त्यातल्या आजच्या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपल्याला समास ही जी संकल्पना आहे ती संपूर्ण समासाची संकल्पना सगळे प्रकार आणि उपप्रकार क्लिअर करायचे आहेत. विद्यार्थ्यांची बरीच मागणी होती किंवा बराच आग्रह असतो की समास ही संकल्पना क्लिअर होत नाही किंवा समासावरती नेमकं काय केलं पाहिजे तेव्हा समासाचे उदाहरणं आणि समासाच्या संकल्पना लक्षात राहतील. तर त्यासाठी आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो अतिशय इंटरेस्टेड होणार आहे. शेवटपर्यंत सगळे प्रकार शिका. सगळे समासाचे जेवढे काही प्रकार आहेत तेवढे सगळे प्रकार आजच्या भागामध्ये मी तुमचे क्लिअर करून घेणार आहे. चला तर मग ताबडतोब सुरुवात करूयात. समास मराठी व्याकरणाचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याकडे आपल्याला लगेचच वळायचं आहे. तर मित्रांनो, समास हा जो शब्द आहे काय नेमकी संकल्पना आहे, सगळ्यात महत्त्वाचा हा शब्द तयार कसा झाला ते सगळ्यात अगोदर आपण बघूयात. सम अधिक आस यापासून समास शब्दाची निर्मिती झाली बघा. सम अधिक आस आणि सम आस समास शब्द निर्माण झाला. पण समास शब्दाचा अर्थ काय आहे तर समास शब्दाचा अर्थ आहे एकत्र करणे. सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे एकत्र करा. मग आता पुढचा प्रश्न आपल्या मनात येतो की नेमकं कुणाला एकत्र करायचंय किंवा कोण एकत्र येणार, काय एकत्र येणार. तर मित्रांनो बघा, समास ही जी प्रक्रिया आहे ही बोलण्याच्या ओघामध्ये घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे आपण काय करतो, आपण वापरतो भाषा, मराठी भाषा, इंग्रजी भाषा, अनेक भाषा आहेत. त्यात आपण मराठीबद्दल बोलूयात. अनेक शब्द आपण रोज जीवनामध्ये वापरत असतो. मग होतं काय की हे शब्द वापरताना बऱ्याच वेळा असं घडतं की शब्द अनेक वापरतो आपण. म्हणजे एखाद्या संकल्पनेसाठी एका शब्दात काम होणं गरजेचं असतं किंवा होतं सुद्धा, पण तिथं आपण खूप जास्त शब्द वापरतो. मग अशा वेळेला काय करायचंय, त्या सगळ्या शब्दांना एकत्र करायचं आणि त्या शब्दांचं एकत्रीकरण करायचं. शब्दाची ही एकत्रीकरणाची जी प्रोसेस आहे या प्रक्रियेचं नाव, या प्रोसेसचं नाव समास असणार आहे. आता हे कसं घडतं त्याला काही रोजच्या जीवनातले उदाहरणं बघा. म्हणजे आपण सहज म्हणतो मी काल राजाचा वाडा पाहिला. राजाचा वाडा या शब्दाला आपण राजवाडा डायरेक्ट म्हणू शकलो असतो. म्हणजे राजाचा वाडा म्हणण्याची काही गरज नव्हती. क्रीडेसाठी अंगण, क्रीडांगण, विटी आणि दांडू असं म्हणतच नाही आपण, सरळ शब्द वापरतो आपण विटी दांडू. किंवा पुरण भरून तयार केलेली पोळी मी आज खाल्ली असं आपण म्हणतच नाही, आपण डायरेक्टली शब्द वापरतो पुरण भरून केलेली पोळी. म्हणजे होतंय काय, राजाचा वाडा, क्रीडेसाठी अंगण, विटी आणि दांडू, राम आणि लक्ष्मण किंवा निळा आहे कंठ ज्याचा असा तो, हे जे सगळे विग्रह झाले ह्या सगळ्या शब्दांचा जो भाग आहे हा एवढा वापरायचा नाही. या सगळ्या शब्दांना तुम्ही काय करा, एकत्र करा आणि एकत्रीकरण केल्याच्या नंतर ह्या सगळ्यांपासून एकच शब्द बनवा. म्हणजे राजाचा वाडा त्यातला जो चा विभक्तीचा प्रत्यय आहे तो काढून टाका आणि त्या दोन शब्दांना एकत्र करा. शब्द तयार झाला राजवाडा. ही जी प्रोसेस आहे याचं नाव समास. अनेक शब्द आहेत. बटाटे घालून तयार केलेला वडा एवढं म्हणण्याची काही गरज नाही, डायरेक्टली तुम्ही बटाटे वडा म्हणू शकता. कांदे घालून तयार केलेले पोहे, डायरेक्ट कांदे पोहे होऊ शकते. म्हणजे या ठिकाणी शब्दांचं एकत्रीकरण करावं लागेल. मग पहा, समास हा शब्द सम अधिक आस या संस्कृत धातूपासून तयार झालाय. त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. म्हणजे थोडक्यात एकत्रीकरणाला, शब्दांच्या एकत्रीकरणाला टिंबटिंब असं म्हणतात. असा जर वन लाइनर क्वेश्चन आला तर सहज सांगा, शब्दांचं एकत्रीकरण करणे म्हणजे समास. लक्षात घ्या, संधी आणि समास दोन वेगळ्या कन्सेप्ट आहे. संधीमध्ये काय होतं, दोन वर्ण एकमेकांमध्ये एकत्र केले जातात, जोडले जातात. तिथं सांधण्याची प्रक्रिया घडते, जोडण्याची प्रक्रिया घडते. सूर्य मधला अ, उदय मधला उ, अ आणि उ यांच्यापासून ओ तयार झाला, ही प्रक्रिया संधीची. परंतु सूर्याचा उदय
ही जी विभक्तीचा प्रत्यय आला किंवा मध्ये काही शब्द ज्या वेळेला येतात ती ही प्रोसेस समासाची प्रोसेस असते. म्हणून पहा, उदाहरण आपण जर पाहिलं तर बटाटे घालून तयार केलेला वडा, याला डायरेक्टली आपण बटाटे वडा असं म्हणतो. म्हणजेच मित्रांनो अनेक शब्द वापरायचे नाहीत. थोडक्यात एक लक्षात घ्या, आपण जसं रोजच्या जीवनात पैशांची काटकसर करतो की समजा 100 रुपये आहेत आणि आपल्याला आठवडाभर ते वापरायचे आहेत, तर मग आपण काय करणार, त्या 100 रुपयातले पैसे वाचवत वाचवत त्याची काटकसर करणार, म्हणजे बचत करणार आणि कमीत कमी पैसे वापरणार. अगदी त्याच पद्धतीने भाषेमध्ये सुद्धा खूप जास्त शब्द वापरायचे नाहीत. खूप जास्त शब्द न वापरता त्या शब्दांना एकत्र करा, त्या शब्दांची काटकसर करा. एकत्रीकरण करून जी संकल्पना मिळेल ती समास. म्हणजे थोडक्यात समास ही भाषेतली काटकसर असते. बघा, शब्दांच्या एकत्रीकरणाला समास म्हणतात. समास ही भाषेतली एक काटकसरच आहे, कारण तिथं अनेक शब्द नाही वापरायचे, थोडक्यात त्याला आवरायचंय, एकत्र करायचंय आणि एकच शब्द निर्माण करायचा आहे. या प्रोसेसचं नाव समास. मग आता मित्रांनो, समासामध्ये जो शब्द तयार होतो त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणतो. म्हणजे मी आता बोललो राजवाडा, क्रीडांगण, देवपूजा, गायरान, बटाटेवाडा, पुरणपोळी, हे जे बनवलेले शब्द आहेत यांना समासाच्या घटकामध्ये सामासिक शब्द नाव आहे. सामासिक शब्द, शब्द सिद्धी नावाची एक संकल्पना आहे जी आपल्याला पुढे बघायची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सामासिक शब्द नावाचा एक भाग आहे. म्हणजे थोडक्यात समासाच्या एकत्रीकरणामुळे जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की समासाचा विग्रह. मग विग्रह कुणाला म्हणायचंय? विग्रहचा शब्दशः अर्थ आहे फोड करणे. फोड करा, त्याचे तुकडे करा. म्हणजे त्या सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दात आपण जेव्हा वर्णन करतो तेव्हा त्याला समासाचा विग्रह असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, एखादं वेगळं उदाहरण घेऊयात. डाळ वांगे हा शब्द घेतला, सहज आपण शब्द वापरतो, अरे डाळ वांग केलंय आज. मग डाळ वांगे हा एक सामासिक शब्द आहे, कारण तो समासाच्या एकत्रीकरणाच्या पद्धतीतून निर्माण झालाय. मग ज्या वेळेला आपण त्याची फोड करू, एकतर फोड अशी होईल डाळ घालून तयार केलेले वांगे, किंवा डाळ युक्त वांगे असंही आपण म्हणू शकतो, किंवा वांगेयुक्त डाळ असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे तिथे जो नंतरचा मोठा शब्दांचा आपण जो हे केला त्याला विग्रह म्हणतात. समासाचा विग्रह म्हणजे बघा, सामासिक शब्दाची केलेली फोड, त्याचं केलेलं वर्णन म्हणजे समासाचा विग्रह. म्हणजे बघा, शब्दाच्या एकत्रीकरणाला समास, त्या प्रोसेसचं नाव समास. तयार होणारा जो शब्द त्याचं नाव सामासिक शब्द, आणि त्या सामासिक शब्दाचं कमीत कमी शब्दामध्ये केलेलं वर्णन त्याला म्हणायचं समासाचा विग्रह. म्हणजे उदाहरणार्थ बघा, गायरान, राजवाडा, रामलक्ष्मण आणि नवरात्र 4 उदाहरणं घेतलेत. हे सामासिक शब्द आहेत, हे एक्झाम्पल आहे त्याचे, हे उदाहरणं आहेत मित्रांनो. उदाहरणं सामासिक शब्द असतात. त्याची जी फोड आहे म्हणजेच गायींसाठी रान, राजाचा वाडा, राम आणि लक्ष्मण, नवरात्रींचा समूह, हा जो आपण त्याचा फोड केली आहे याला समासाचा विग्रह असं म्हणतात. म्हणजे 2-3 मुद्दे क्लिअर झाले. शब्दांचं एकत्रीकरण म्हणजे समास, एकत्रीकरणामुळे शब्द निर्माण झाला त्याला सामासिक शब्द, त्या शब्दाची केलेली फोड म्हणजे त्या समासाचा विग्रह. आता मित्रांनो, पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग समासाचे प्रकार. मित्रांनो, काय झालंय बघा की समासाचा जो शब्द बनतो ना, जो एक शब्द, त्याचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं, समासामध्ये दर वेळेला 2 पद तुम्हाला दिसतात. इथं पण बघा, नव रात्र, राम लक्ष्मण, राजा वाडा, गाय रान, बटाटे वडा, पुरण पोळी, डाळ वांगे, निळा कंठ. प्रत्येक उदाहरण असं एकही उदाहरण नाहीये की ज्याच्यामध्ये एकच शब्द आला, असं होतच नाही. समासामध्ये त्या शब्दामध्ये दर वेळेला 2 पद असतात. मग आता होतंय काय, ती जी 2 पद आहेत त्या 2 पैकी नेमकं कुणाला महत्व द्यायचं, पहिल्याला की दुसऱ्याला की आणखी कोणाला, या संकल्पनेवरून समासाचे
4 प्रकार पडतात. कुणाला महत्व द्यायचं याच्यावरून समासाचे पडतात 4 प्रकार. आता हे नेमकं कसं घडतं बघा मित्रांनो, थोड्याशा टिक मार्क लक्षात ठेवा. या टिक मार्क थोड्याशा समजून घ्या, म्हणजे आपण नावाकडे नंतर येऊयात. एक समासाचा पहिला प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे. पहिलं पद, 2 पद आहेत ना, 2 पदांपैकी पहिलं पद महत्वाचं असणारा एक समास आहे. आता दुसऱ्याकडे येऊयात. दुसरा प्रकार ज्याचा आहे ज्याच्यामध्ये पहिलं नाही, अर्थाच्या दृष्टीने दुसऱ्या पदाला महत्व असेल, तो असणारे कोणता समास, त्याचं नाव नंतर बघूयात, पण तो एक समास आहे. आता इथं 2 टिक मार्क दिलेत, 2 आपण बरोबरच्या खुणा केलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे इथं पहिलंही महत्वाचं आहे, दुसरंही पद महत्वाचं आहे, दोघांना समान महत्व असणारा हा एक समास आहे. आणि मित्रांनो चौथा प्रकार असा आहे की जिथं दोन्ही पद महत्वाचे नसतात. बघा दोन्ही पदांना फुल्या मारल्यात, दोन्ही पद महत्वाचे नाहीत, परंतु तिसऱ्या ठिकाणी टिक मार्क आहे, याचा अर्थ तिसरंच पद तयार होतं. 4 संकल्पना, पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं, दोघांनाही तितकंच महत्व, दोन्ही महत्वाचे नाहीत, आणि कितवं तिसरं पद तयार होतंय, अशी एकंदरीत समासाची संकल्पना आहे. आता आपण त्याच्या प्रत्यक्ष नावांकडे येऊयात. मित्रांनो हा जो पहिला प्रकार आहे की ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, त्या समासाचं नाव अव्ययी भाव समास. व्याकरणामधलं समासाचा पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास. पहिलं पद प्रधान, प्रधान म्हणजे मुख्य, म्हणजे स्वतंत्र, म्हणजे थोडक्यात काय असतं मित्रांनो, त्या समासामध्ये त्याच्या मूळ शब्दाला अर्थ प्राप्त होतो. ते आपण बघणार आहे पुढे की कशा पद्धतीने त्या समासाला त्या पहिल्या शब्दामुळे जास्त अर्थ प्राप्त झाला. म्हणजे पहिलं पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचं असणारा समास अव्ययी भाव. आता इथं बघा दुसरं पद महत्वाचं असणारा समास, त्याचं नाव आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष मध्ये दुसरे पद प्रधान असते. तत्पुरुषचे आपण 7 प्रकार बघणार आहोत. 7 प्रकार. अव्ययी भाव समासाला उपप्रकार नाहीयेत, याचे आपण 7 प्रकार बघणार आहोत. तिसऱ्या ठिकाणी बघा 2 टिक मार्क दिल्यात, म्हणजे दोघांनाही समान महत्व. म्हणजे आपण ज्या वेळेला म्हणतो विटी दांडू, विटी आणि दांडू असा आपण विग्रह करतो, म्हणजे दोघांनाही महत्व, कुणी एक नाही महत्वाचा, दोन्ही महत्वाचे असतील. दोन्ही पदांना ज्या वेळेला प्राधान्य दिलं जातं तेव्हा तो समास द्वंद्व समास. बघा काय नाव आहे त्याचं, द्वंद्व. दोन्ही पदे महत्वाची असतात, दोघांना समान महत्व आहे. याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघणार आहोत, इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. संकल्पनेकडे प्रत्येकाच्या नंतर येणारच आहोत आपण. आता मित्रांनो चौथा समास, याच्यामध्ये काय होतं, दोन्ही पद महत्वाचे नसतात आणि तिथं तिसऱ्या पदाची आपोआप निर्मिती होते. म्हणजे जसं की एक उदाहरण बघा, निळकंठ उदाहरण घेऊयात. निळकंठ मध्ये निळा हे एक रंगाचं नाव आहे आणि कंठ हे एका शरीराच्या अवयवाचं नाव आहे. मग निळकंठ मध्ये 2 पद आहेत. बर, मग याच्यामध्ये निळा आणि कंठ हे दोन्ही पण शब्द विग्रह पाहिला असता दोघेही गौण ठरतात. म्हणजे पहिलं आणि दुसरं पद बाजूला राहतं आणि आपण तिसऱ्या पदाकडे गेलेलो असतो. म्हणजे उदाहरणार्थ निळा आहे कंठ ज्याचा असा तो. मग आता कुणाचा कंठ निळा आहे तर आपण तिसऱ्या पदाकडे आलो, महादेव किंवा शंकर. शंकराचा कंठ निळा आहे म्हणजे तिसऱ्या पदाची निर्मिती झाली. असं करणारा समास बहुव्रीही समास. कोणता समास आहे, बहुव्रीही समास. खरं तर यालाही काही प्रकार आहेत, पण सरळ सेवेच्या अँगलने जर विचार केला तर बहुव्रीही समासाचे उपप्रकार नाही केले तरी 100% चालणार. मी जे सांगेल तेवढंच फक्त जरी केलं तर तुमचे सहजरित्या, आणि असं नाहीये की फक्त सरळ सेवेच, याच्यातनं तुमच्या गट ब च्या गट क च्या सुद्धा संकल्पना क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने ही समासाची जी संकल्पना आहे, पहा पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं, दोन्ही पद महत्वाचे आणि दोन्ही पदांना महत्व नसून तिसरं पद निर्माण होतो. पहिला अव्ययी भाव, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा द्वंद्व समास
आणि चौथा बहुव्रीही समास. आले लक्षामध्ये? हे होता चॅप्टरचा इंट्रोडक्शन. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं नाव आहे. समास एकत्रीकरणाची पद्धत आहे. एकत्रीकरण केल्यामुळे एक शब्द बनतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात. त्या सामासिक शब्दाची फोड करावी लागते, त्याला समासाचा विग्रह म्हणतात. समासाच्या प्रत्येक उदाहरणात दोन पद असतात, पहिलं पद दुसरं पद. कुणाला महत्व द्यायचं याच्यावरून प्रकार चार. पहिलं पद महत्वाचं अव्ययी भाव, दुसरं पद महत्वाचं तत्पुरुष, दोन्ही पद महत्वाचे द्वंद्व, आणि दोघांना महत्व नाही तो कोणता आहे? बहुव्रीही समास. आता आपण एक एक प्रकार सविस्तरपणे पाहणार आहोत जास्तीत जास्त उदाहरणांसहित. ठीक आहे, मग आता चला जास्त वेळ न दवडता पुढे वळूयात. पहिलाच प्रकार आहे अव्ययी भाव समास. अव्ययी भाव ठरल्याप्रमाणे या समासातलं अर्थाच्या दृष्टीनं पहिलं पद महत्वाचं असतं. आणि इथे जो पॉइंट आलाय तो लय महत्वाचा आहे. ते पहिले पद उपसर्ग असतं. आता उपसर्ग काय संकल्पना आहे? मुळात दोन गोष्टी आहेत. एक आहे उपसर्ग आणि दुसरा आहे प्रत्यय. तर एक लक्षात घ्या, एखाद्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला अगोदर जेव्हा अक्षर जोडलं जातं, अक्षर पण किंवा शब्द पण, तेव्हा तो उपसर्ग असतो. आणि जेव्हा शेवटी जोडला जातो तेव्हा तो प्रत्यय असतो. म्हणजे मित्रांनो, पुढे विभक्ती नावाचा टॉपिक शिकायचा आहे. विभक्तीचे कोण आहेत? तर विभक्तीचे प्रत्यय आहेत, है ना. विभक्तीचे प्रत्यय म्हणून लक्षात घ्या, प्रत्यय शब्दाच्या शेवटी जोडले जातात. म्हणजे आपण काही प्रत्यय जर बघायचेच ठरले तर आबाद हा एक फारशी प्रत्यय बघा. म्हणजे उदाहरणार्थ अहमदाबाद, औरंगाबाद, हैदराबाद, उस्मानाबाद हे जी शहरांची नावं आहेत त्याच्यात आबाद, आबादचा अर्थ ठिकाण असा होतो, तो प्रत्यय आहे. खाना, तोफखाना, दवाखाना, दारूखाना हे खाना प्रत्यय आहे. अनेक किंवा अजून एखादा आपण जर पाहिला तर दार, फौजदार, हवालदार, रखवालदार. म्हणजे प्रत्यय शब्दांच्या शेवटी आणि उपसर्ग शब्दांच्या अगोदर. म्हणजे उदाहरणार्थ अशुभ, अशुभ, अ हा उपसर्ग आहे. त्यानंतर अभिमान है ना. त्याच्यानंतर मित्रांनो निरोगी, निनावी है ना. त्यानंतर काय निष्कर्ष, हे अनेक म्हणजे उपसर्ग शब्दाच्या अगोदर. इथं स्पष्ट लिहूयात आधी असतो. ते पहिलं पद. म्हणजे बघा, पहिलं पद महत्वाचं आहे आणि तो उपसर्ग असणार. आणि उपसर्ग कुठं असतो? शब्दाच्या शेवटी असतो. या शब्दांना उपसर्गामुळेच अर्थ प्राप्त होतो. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे त्या शब्दांना अर्थ असणार आहे, पण जास्त अर्थ प्राप्त होतो तो उपसर्गामुळे. आणि म्हणून पहिल्या पदाला महत्व दिल्या गेल्यामुळे या समासाला अव्ययी भाव समास असं म्हणतात. आता मित्रांनो, या समासाला काही प्रकार नाही आहेत, पण या समासाचे उदाहरण मात्र 3 प्रकारामध्ये मोडतात. 3 गटावाईज आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करूयात. अव्ययी भाव समासाचं कन्सेप्ट एकदम क्लिअर होणार आहे, फक्त लक्ष द्या. पहिलाच पार्ट आहे संस्कृत उपसर्ग. कोणते उपसर्ग? संस्कृत भाषेतले उपसर्ग लागून तयार होणारे उदाहरण. आता संस्कृत मधले प्राधान्याने 3च उपसर्ग लागतात. जास्तीत जास्त एक्झाम्पल जर पाहिले, आतापर्यंत परीक्षांना विचारले उदाहरण पाहिले तर 3च उपसर्ग आहेत. एक आहे आ, दुसरा आहे यथा आणि तिसरा आहे मित्रांनो प्रति. आ, यथा आणि प्रति असे 3 उपसर्ग म्हणजे शब्दाच्या अगोदर लावतात. याच्यामुळे त्या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. आता इथे बघा, अजन्म, आमरण, आजीव, आपाद मस्तक, असे तो हिमाचल, प्रतिमाह, प्रतिदिन, यथाशक्ती, यथा न्याय, यथावकाश. प्रत्येक ठिकाणी उपसर्ग आलाय. बरं, आता पहिलं उदाहरण बघा. आ जन्म असा शब्द आहे. जन्म शब्दाला अर्थ आहे जन्म म्हणजे जन्माला येणे, जन्म होणे, बरोबर. हे एक नाम म्हणू शकतो आपण त्याला. बर, किंवा मरण शब्द घ्या. आ मरण, मरण शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. आजीव, जीव शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. म्हणजे त्या मूळ शब्दाला स्वतःचा अर्थ आहे. पण आता हा जो शब्द आहे आजन्म पहिलं, तो आपण एखाद्या वाक्यात घेऊयात. म्हणजे मी जर असं म्हणालो, तो व्यक्ती आजन्म बहिरा आहे, आजन्म आंधळा आहे, असं जर आपण म्हणालो तर त्याला एक अर्थ प्राप्त झाला. आजन्म बहिरा
याचा अर्थ होतो जन्मापासून बहिरा. म्हणजे या आमुळे एक अर्थ प्राप्त झाला पासून, पण तो दरवेळेला पासूनच येईल असं नाही. पासून किंवा पर्यंत असे दोन मिनिंग निघतात त्याचे, पासून किंवा पर्यंत. मग आता बघा, आमरण, अण्णांनी आमरण उपोषण केले. आमरण म्हणजे मरेपर्यंत, मरेपर्यंत असा त्याचा शब्द आहे. म्हणजे मरण शब्दाला अर्थ आहे, पण जास्त अर्थ कोणामुळे आलाय? उपसर्गामुळे आलाय. याला म्हणायचंय अव्ययी भाव समास. मग आता आजीव, मग आजीवचा विग्रह काय होणार? जीव असेपर्यंत. आजीव म्हणजे जीव, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत असा त्याचा अर्थ होतो. आपाद मस्तक आपण सहज म्हणतो. आपाद मस्तकचा अर्थ काय हो? पाद म्हणजे पाय, मस्तक म्हणजे शिर, डोकं. पायापासून डोक्यापर्यंत असा त्याचा अर्थ होतो. पर्यंत शब्द आलाय ना, म्हणजे तो कुणामुळे? आमुळे आलाय. आसेतू हिमाचल असा एक शब्द आपण वापरतो बघा. आसेतू हिमाचल. सेतू कुठे आहे? तर सेतू म्हणजे कन्याकुमारीकडचा सेतू, आणि हिमाचल कुठे? उत्तर भारतातला हिमाचल. म्हणजे मित्रांनो, भारताच्या कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत असं ज्या वेळेला आपल्याला म्हणायचंय तेव्हा आपण सहज शब्द वापरतो आसेतू हिमाचल. म्हणजे बघा, आपाद मस्तक, आसेतू हिमाचल, आजन्म, आमरण, आजीव, आकर्ण असे अनेक उदाहरण आहेत की ज्याच्या उपसर्ग आ येतो. हे सगळे एक्झाम्पल संस्कृत उपसर्ग जरूर आहेत, पण आहे कोणता समास? अव्ययी भाव समास. आता याच्यामध्ये दुसरा उपसर्ग आहे तो म्हणजे प्रति. आपण म्हणतो ना प्रतिदिन, प्रतिमाह, प्रतिवर्ष, हे सगळे शब्द आपण वापरतो. प्रति शब्दाला अर्थ आहे प्रत्येक. प्रति म्हणजे काय? प्रत्येक. बघा इथं असेल प्रत्येक. मग आता सांगा, प्रतिदिन, तो प्रतिदिन शाळेत जातो म्हणजेच प्रत्येक दिवशी. प्रतिमाह प्रत्येक महिन्याला. प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ प्रति हा सुद्धा एक संस्कृत उपसर्ग आहे. हे सगळे एक्झाम्पल अव्ययी भाव समास. तुम्ही जर याच्यातला उपसर्ग काढला तर त्या शब्दाला तेवढा एक मर्यादित अर्थ राहतो. म्हणजे माह म्हणजे महिना, वर्ष, दिन म्हणजे दिवस, ह्या शब्दांना अर्थ आहे, 100% अर्थ आहे. पण प्रति लावल्यामुळं त्याचा अर्थ आणखी बदलतो, वेगळा होतो. म्हणून तो अव्ययी भाव समास, पहिलं पद महत्वाचं असणारा. अजून पुढे यथा नावाचे उपसर्ग आहेत बघा. यथा, यथाचा अर्थ होतो प्रमाणे. मग आता आपण सहज म्हणतो यथाशक्ती, मी देवाला यथाशक्ती देणगी देईल. यथाशक्ती म्हणजे काय? शक्तीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे असा त्याचा अर्थ होतो. यथा न्याय, न्यायाप्रमाणे. यथावकाश म्हणजे वेळेप्रमाणे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे मित्रांनो, यथा हा जो शब्द सुद्धा आहे तो सुद्धा संस्कृत उपसर्ग आहे आणि अव्ययी भाव समास आहे. हा झाला पहिला प्रकार उदाहरणांचा की संस्कृत उपसर्ग लागून तुम्हाला ओळखायचेत. मग उपसर्ग ओळखायचेत आणि लक्षात घ्या, परीक्षेला कधी कधी तीच उदाहरणं रिपीट होतात, त्यामुळं त्याच्यावरही कॉन्सन्ट्रेट असू द्यात. संस्कृत उपसर्ग आ, प्रति आणि यथा, 3 प्रकारचे प्रत्यय उपसर्ग लागून, प्रत्यय नाही उपसर्ग लागून तयार होणारा अव्ययी भाव समास आहे. ठीक आहे. उदाहरण प्रकार नाही, याच्या उदाहरणातल्या दुसऱ्या व्हरायटीकडे जाऊयात. दुसरं उदाहरण बघा कसं आहे. फारसी भाषेतले उपसर्ग, फारसी भाषा आणि त्याच्यातले काही उपसर्ग लावून आपण रोज शब्द वापरतो. मग कोणते कोणते उपसर्ग आहेत बघा. बे, बिन, दर, हर, गैर, हे जे उपसर्ग आहेत हे सगळे उपसर्ग मित्रांनो फारसी उपसर्ग आहेत. बर सुद्धा एक उपसर्ग आहे. मग आता पहा, बे, बेशिस्त, बेडर, बेकायदा, बेमालूम आहे. त्यानंतर अजून बेरोजगार, बेईमान, बिनडोक, बिनधोक. म्हणजे याचा अर्थ बे आणि बिन हे सगळे फारसी उपसर्ग आहेत. हा संस्कृत मराठीतला उपसर्ग नाही, मुळात शब्द इथे फारसीच आहेत. मग आता पहा, बे, बे. मग आता बेचा अर्थ होतो शिवाय. म्हणजे बेशिस्त म्हणजे कशाच्या शिवाय? शिस्तीच्या शिवाय, शिस्तीशिवाय. बेडर म्हणजे भीतीशिवाय, भीती शिवायला तुम्ही विना पण म्हणू शकता. विना
म्हणजे च्या शिवाय, एखाद्याच्या शिवाय. बेकायदा बघा आता, बेकायदा म्हणजे कायद्याशिवाय. बेमालूम, मालूम म्हणजे माहीत असणे, माहितीशिवाय. बेरोजगार म्हणजे कशाच्या शिवाय, रोज आम्ही बेरोजगार आहोत, म्हणजे काय, रोजगाराशिवाय आहोत, म्हणजे आम्हाला रोजगार नाही. बेईमान म्हणजे इमानदारी शिवाय, इमानाशिवाय असा त्याचा अर्थ होतो. आता बिन उपसर्ग आहे बघा, बिन सुद्धा उपसर्ग हा फारशीच उपसर्ग आहे. बिनधोक, बिनडोक याचाही अर्थ शिवाय असा होतो. बिनडोक म्हणजे काय, डोक्याशिवाय. बिनधोक म्हणजे धोक्याशिवाय. बिन तक्रार म्हणजे तक्रारीशिवाय बघा असेल, बिन तक्रार तक्रारीशिवाय. बिन धास्त म्हणजे काळजी, धास्तीशिवाय. आता बिनचूक आपण म्हणतो ना, मी बिनचूक उत्तर लिहिलं म्हणजे कशाच्या शिवाय, चुकीच्या शिवाय, म्हणजे चूक नसताना, जे चुकीचं नाही ते कसं, बिनचूक. हा एक उपसर्ग झाला. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा उपसर्ग आहे दर. हा उपसर्ग सुद्धा आपण रोज वापरतो. दररोज, दर साल, दर शेकडा, दर महा, दरडोई सगळे शब्द वापरतो आपण. दररोज म्हणजे दरचा अर्थ आहे प्रत्येक, याचा अर्थ काय, प्रत्येक. बघा, दर साल प्रत्येक वर्ष, दर शेकडा प्रत्येक शंभराला, दर महा प्रत्येक महिन्याला, दर डोई, डोई म्हणजे डोकं, आपण इकॉनॉमिक्स मध्ये संकल्पना वापरतो, दरडोई उत्पन्न. दरडोई म्हणजे प्रत्येक डोक्यामागील उत्पन्न, म्हणजे दर डोई हा सुद्धा उपसर्ग कुठला आहे, फारशी उपसर्ग. हर, हर घडी, हर पल, हर हमेशा असे सुद्धा शब्द मराठी भाषेत वापरतो आपण. मग हरचा अर्थ सुद्धा आहे प्रत्येक, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळेला, प्रत्येक ठिकाणी असे जे अर्थ आहेत ते सुद्धा सगळे अव्ययी भाव. म्हणजे पहा, पहिला संस्कृत उपसर्ग, दुसरे फारशी उपसर्ग. फारशीतले काही काम बाकी अजून. चला, गैरवाले काही उदाहरणं आहेत ते इथे घेऊयात. गैरशिस्त, नोट्स मध्ये तुम्हाला सगळं मिळेल. गैरसोय, मग आता सांगा काय होईल, हजेरी शिवाय, गैरहजर. गैरशिस्त, शिस्ती शिवाय. गैरवर्तन, वर्तनाशिवाय. हे सगळे गैरचे शब्द आहेत, ते सगळे अव्ययी भाव समास. बरहुकूम नावाचा एक शब्द आहे बघा, बरहुकूम. बरहुकूम म्हणजे हुकुमाप्रमाणे असं त्याचा अर्थ आहे. हे सगळे बे, बिन, दर, हर, गैर सगळे फारशी उपसर्ग. हा सुद्धा अव्ययी भाव समास आहे. हा उदाहरणांची व्हरायटी नंबर 2. पहिले संस्कृत, दुसरे कोणते, फारशी. आणि आता तिसरा टप्पा जो आहे तो काय आहे बघा, तो आहे आता मराठीतले उपसर्ग नाही म्हटलंय बघा. अगोदर उपसर्ग होते, संस्कृतचे उपसर्ग, नंतर फारशीचे उपसर्ग. आता इथं मात्र मराठीतले द्विरुक्त शब्द आहे. द्वि, दला वय, द्विरुक्त. द्विरुक्त म्हणजे पुनरावृत्ती होणारे शब्द, रिपिटेशन. एकाच शब्दाचं पुन्हा रिपिटेशन होणे, पुनरावृत्ती होणे, अशामुळे सुद्धा शब्दाची निर्मिती होते. जसं की एक उदाहरण बघा, गाव, गाव, गाव शब्द. गाव शब्द आहे, गाव शब्द सगळ्यांना माहिती आहे. रस्ता शब्द सगळ्यांना माहिती आहे. जागा शब्द सगळ्यांना माहिती आहे. पण आपण काय करतो, आपल्या मराठी भाषेमध्ये या शब्दांची पुनरावृत्ती करतो आणि आपण सहज म्हणतो, काल आमचा कुत्रा हरवला, आम्ही त्याला गावोगाव शोधले. गावोगाव म्हणजे प्रत्येक गावी. पहा पुन्हा, आता तुम्ही म्हणाल सर इथे, मग इथं द्विरुक्ती होऊन तो प्रत्येक शब्द सुरुवातीला आला, तो भलेही उपसर्ग याच्यात दिसत नाहीये या व्हरायटीमध्ये, मात्र तरी देखील इथल्या प्रत्येक पहिल्या शब्दाचा अर्थ प्रत्येक असाच निघतो. बघा, दारोदार प्रत्येक दारी, जागोजाग प्रत्येक जागी, पदोपदी प्रत्येक पदावर, पावलोपावली प्रत्येक पावलावर, घरोघरी प्रत्येक घरी, रस्तो रस्ती प्रत्येक रस्त्यावर, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला, वारंवार प्रत्येक वारी प्रत्येक दिवशी, वेळोवेळी प्रत्येक वेळेला आणि दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी. म्हणजे इथं तुम्हाला ऑब्झर्वेशन आहे का, एक शब्द दोनदा आलाय, शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणजे हा द्विरुक्त शब्द आहे. दलाव द्विरुक्त शब्द हा सुद्धा मित्रांनो अव्ययी भाव समास आहे. म्हणजे अव्ययी भाव समासाची उदाहरणं या 3 मुद्द्यांच्या पलीकडे नाही. पहिला,
संस्कृत आ यथा प्रति, नंतर फारशी बे बिन दर हर गैर बर, आणि नंतर द्विरुक्त म्हणजे डबल, एकच शब्द दोनदा येणारे जे उदाहरण आहेत त्याला द्विरुक्त शब्द म्हणतात. हा आहे अव्ययी भाव समास. आता मित्रांनो याच्यातले काही बारकावे. अव्ययी भाव समास जो आहे तो मराठीमध्ये क्रिया विशेषण म्हणून वापरला जातो. म्हणजे हे सगळे शब्द जेव्हा मराठी वाक्यात आपण वापरतो त्यावेळेला ती शब्दाची पाचवी जात म्हणजे क्रिया विशेषण अव्ययाचं ते काम करणार आहेत. बरोबर. कालदर्शक, वेळदर्शक म्हणजे कालदर्शक, स्थलदर्शक, रीतदर्शक या पद्धतीची ती कामं करतील. आणि कितवं पद महत्वाचं, याच्यात पहिलं पद महत्वाचं आहे. म्हणून या समासाला अजून एक नाव आहे, अव्ययी भाव समासालाच प्रथम पद प्रधान समास. पहिलं पद, प्रथम पद, पहिलं पद प्रधान असणारा समास म्हणजे कोणता समास? अव्ययी भाव समास. हा आहे समास या घटकातला प्रकार नंबर 1. लक्षात आलाय? अव्ययी भाव समास 3 प्रकारचे उदाहरणं, याला प्रकार नाहीत. उदाहरणांची व्हरायटी मात्र 3 प्रकारची आहे, संस्कृत, फारशी आणि मराठीतले द्विरुक्त शब्द. ठीक आहे. यालाच प्रथम पद प्रधान समास सुद्धा म्हणतात. आणि याचा यूज मात्र कसा होतो? क्रिया विशेषणासारखा होतो आणि जे पहिलं पद आहे ते उपसर्ग असणार आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळूयात. प्रकार नंबर 2, तत्पुरुष. टिकमार्क आठवा. पहिल्या टिकमार्क झाल्यावर दुसरी टिकमार्क आहे. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने दुसरे पद महत्वाचं. या समासामध्ये अर्थाचा जर विचार केला तर दुसऱ्या पदाला सर्वाधिक प्राधान्य आहे. असा जो समास आहे तो आहे कोणता समास? तत्पुरुष समास. आता मित्रांनो याचा असं असतं बघा, तत्पुरुष समासाच्या शब्दांचा ज्या वेळेला आपण विग्रह करतो ते विग्रह करताना विभक्तीचे प्रत्यय किंवा इतर काही शब्द असतात की असा, अशी, असे, सारखा, सारखी, सारखे असे काही शब्द आहेत की जे तुम्हाला विग्रहाच्या वेळेला वापरावे लागतात. एकतर विभक्तीचे प्रत्यय. आता विभक्त्या किती? 8. प्रथमा ते संबोधन, पण त्यात प्रथमा आणि संबोधन, प्रथमा ही एखाद्या ठिकाणी वापरायची आहे पण संबोधन वापरायची नाही, कारण संबोधनाचा वापर हाक मारण्यासाठी होणार आहे. त्यामुळे ती विभक्ती वगळता बाकी सगळ्या विभक्त्या आपल्याला वापरायच्या आहेत. आता तत्पुरुष समासाचे काही प्रकार आहेत. म्हणजे आपण जर विचार केला तर तत्पुरुष समासाचे 7 प्रकार आहेत. ते परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे तत्पुरुष समासाकडे येऊयात. सेकंड पद महत्वाचं म्हणजे दुसरं पद महत्वाचं, जे की विग्रह करताना मध्ये काही शब्द वापरून त्याचा सगळ्यांचा विग्रह करणार, मग ते विभक्तीचे प्रत्यय असतील किंवा मध्ये काही वेगळे शब्द असतील. हा जो समास आहे तत्पुरुष समास, याचं अजून एक नाव आहे, यालाच द्वितीय पद प्रधान समास असं म्हणतात. द्वितीय पद प्रधान समास असं देखील याचं नाव आहे. आता मित्रांनो याच्या काही म्हणण्यापेक्षा 7 प्रकारांकडे आपण वळूयात. पहिल्या प्रकाराचं नाव आहे विभक्ती तत्पुरुष समास. परीक्षेला जे आवश्यक आहे, जे विचारलं जातं ते सगळं महत्वाचं आपण घेणार आहोत. पहिला प्रकार विभक्ती तत्पुरुष. आता मित्रांनो प्रथमा विभक्ती जी आहे त्याला तर प्रत्यय नाही आहेत. बरोबर. प्रथमा विभक्तीला एक वचनातही प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनातही प्रत्यय नाही. दुसरं संबोधन विभक्ती फक्त हाक मारतानाच वापरायची आहे. मग आपण एक काम करूयात, 8 पैकी या 2 विभक्त्या बाजूला करूयात. मग उरल्या किती विभक्ती? तर 6. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी या 7 विभक्तीच्या प्रत्ययांचा वापर करून या समासाचा विग्रह करावा लागतो. म्हणून याचं नाव आहे विभक्ती तत्पुरुष समास. बघा काय, या समासातील विग्रह करताना द्वितीय विभक्तीपासून सप्तमी विभक्तीपर्यंतचे प्रत्यय वापरावे लागतात किंवा वापरले जातात. म्हणून तर नाव काय? विभक्ती तत्पुरुष समास. आता एक एक विभक्ती कशी यूज होते, कशी वापरली जाते ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा द्वितीय विभक्तीबद्दल बोलूयात. मुळात द्वितीय विभक्ती म्हटलं की त्याचा प्रत्यय आहे सलाते, सलानाते. बरोबर. इथं लिहूयात स, ला, ना आणि ते, हे जे प्रत्यय आहेत हे द्वितीय विभक्तीचे. मान्य आहे की चतुर्थीचे सुद्धा प्रत्यय तेच आहेत,
पण चतुर्थी विभक्तीसाठी आपण इथे शब्दयोगी अव्यय वापरणार आहोत. शब्दयोगी अव्यय ते पुढे बघायचे आपल्याला पुढच्याच 5-10 मिनिटांमध्ये. आता पहा, द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. त्याचं उदाहरण आहे देशगत. तो देशगत झाला. आता देशगत म्हणजे काय? देशाला गत म्हणजे देशासाठी अर्पण. देशगत असा त्याचा अर्थ होतो देशाला. आता एक लक्षात घ्या, विग्रह करताना इथे एक शब्द आला तो म्हणजे ला, आणि ला हा उपसर्ग आहे. कुणाचा उपसर्ग आहे? द्वितीय विभक्तीचा. म्हणून बघा, मुख्य प्रकार तत्पुरुष, हे तत्पुरुषचं नाव, त्यात विभक्ती वापरली म्हणून नाव काय? विभक्ती तत्पुरुष समास. आणि त्याच्यामध्ये द्वितीय विभक्ती वापरली म्हणून समासाचं नाव वाढलंय. म्हणून नाव काय झालंय? द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास असं त्याचं नाव झालंय. लोकार्पण, आपण सहज म्हणतो ना, हे लोकार्पण करण्यात आलं. लोकार्पण म्हणजे लोकांना अर्पण, हा विग्रह लोकांना. देशार्पण म्हणजे देशाला अर्पण. कृष्णाश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित, कृष्णाच्या आश्रयाला गेलेला. किंवा राजाश्रित सुद्धा उदाहरण घ्या. राजाश्रित म्हणजे राजाला आश्रित, जो राजाच्या आश्रयाला गेलाय. म्हणजे इथं ला, स ला ना ते, ते तर प्रत्यय फारसा वापरला जात नाही. मग राहिले 3, स ला आणि ना, यांचा वापर करून याचा विग्रह केलाय. म्हणून लगेच उत्तराकडे जा. हा आहे विभक्ती. म्हणजे बघा, मुख्य प्रकार विचारला तर तत्पुरुष नाव द्या, जर डिटेलमध्ये गेले तर विभक्ती तत्पुरुष नाव द्या, आणि अजून जर खोलामध्ये विचारलंच तर मात्र नाव द्या द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. पुढे काय बघा, तृतीय विभक्ती. तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. ठीक आहे, तत्पुरुष समासातल्या विभक्तीचा हा पुढचा पॉइंट आहे. मुळात तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? ने, एशी, निही, इशी असे प्रत्यय. त्यातले ने हा जो प्रत्यय आहे किंवा हा जो नी प्रत्यय आहे तो इथं वापरला जाणार, ने आणि नी. मग आता उदाहरण बघा, तोंडपाठ. तोंडाला पाठ नाही होणार, तर आपण काय म्हणतो? त्याने पाढे तोंडपाठ केले. तोंडपाठ म्हणजे तोंडाला पाठ की तोंडाने पाठ? तोंडाने पाठ, म्हणून इथं ने प्रत्यय आलाय बघा. दुसरा आहे गुणहीन. हीन म्हणजे गरीब, मग गुणाने हीन. बुद्धी जड, बुद्धीने जड. ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित. असे नेचा जेव्हा प्रत्यय येईल तेव्हा ती विभक्ती तृतीया. म्हणजे सलानाते पैकी आला तर द्वितीया, ने किंवा नी पैकी जर आला तर तो तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. सांगा, तोंडपाठ, बुद्धिजड. मी तुम्हाला नोट्समध्ये याच्यापेक्षा जास्त उदाहरणं त्या नोट्समध्ये देणार आहेत, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे नोट्समध्ये, कारण मुळात समासाचा मुद्दा असा आहे, जेवढी उदाहरणं तेवढं तुमचं काम आणखी क्लिअर होणार, आणि परीक्षेला काही जरी विचारलं तर ती कन्सेप्ट क्लिअर होईल. बरोबर. चतुर्थी विभक्ती पुढचा पॉइंट आहे. चतुर्थी. आता चतुर्थीचेही प्रत्यय सलाते, सलानातेच आहेत, परंतु इथे मात्र चतुर्थी विभक्ती जेव्हा आपण दान करणारा अर्थ व्यक्त करते ना, कारण संप्रदान हा त्याचा कारक अर्थ आहे, म्हणून मित्रांनो चतुर्थी विभक्ती आल्यामुळे इथे साठी हा शब्दयोगी अव्यय येणार. हे एक शब्दयोगी अव्यय आहे. याचा अर्थ सुद्धा साठी म्हणजेच काय, दान करणे असा अर्थ आहे. म्हणून चतुर्थी विभक्तीच्या इथे साठी शब्द येणार, इथं कुठलाही सलानाते येणार नाही. मग उदाहरण बघा, पोळपाट. पोळपाटचा विग्रह आहे पोळीसाठी पाट. त्याच्यानंतर पूजा द्रव्य एका बाजूला येतो. पूजा द्रव्य, पूजेसाठी द्रव्य, पूजेसाठी. गाय रान, गायींसाठी रान. मेंढवाडा, मेंढ्यांसाठी वाडा. बाईल वेडा, बाईसाठी वेडा. म्हणजे साठी शब्द जो आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे. चतुर्थी विभक्तीचा म्हणजे दान करणारा, दान जाणारी संकल्पना आहे. चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. तत्पुरुषचा हा चतुर्थी एक प्रकार झाला त्याच्यातला. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पंचमी विभक्ती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पंचमीचे प्रत्यय आहेत ऊन, ऑब्लिक हून. त्याला आपण पासूनही म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ ऊन, हून, पासून जर प्रत्यय आला तर ती विभक्ती कोणती मानतो आपण? पंचमी.
मग आता इथे तशा प्रकारचे प्रत्यय लागले पाहिजेत. मग पहिलं आहे बघा चोर भय, 2 पद आहेत. मग इथं काय चोराला भय, चोराने भय, चोरासाठी भय, रॉंग. इथं होणार चोरापासून भय, चोरापासून ऊन होऊन आलाय. इथं बघा सेवानिवृत्त, सेवेला का सेवेतून निवृत्त, सेवेतून येणार आहे. जाती भ्रष्ट, जातीतून भ्रष्ट. गर्भ श्रीमंत, गर्भातून श्रीमंत. आणि दुसरं पद महत्वाचं आहे, ते पण लक्षात ठेवा. दुसऱ्या पदाला प्राधान्य, पहिल्यापेक्षा दुसरं पद महत्वाचं आहे अर्थाच्या दृष्टीने, म्हणून तो तत्पुरुष समास आहे. लंगोटी मित्र, लंगोटी पासून मित्र. समासाच्या एक्झाम्पलचं काही वैशिष्ट्य आहे. हा लंगोटी मित्र जो आहे तो मित्रांनो मध्यम पदलोपी समास सुद्धा आहे. मध्यम पदलोपी समास. कारण याचा विग्रह करा. लंगोटी पासून मित्र, जर असा एवढा छोटासा विग्रह जर केला तर हा झाला विभक्ती तत्पुरुष समास, त्यातली पंचमी. पण समासाचा विग्रह जर बदलवला तर प्रकारही बदलतो. म्हणजे लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र, म्हणजे खूप मोठा विग्रह करून मधली पद जर गाळून घेतली तर या समासाला मध्यम पदलोपी समास असं सुद्धा नाव आहे. आणि म्हणून मित्रांनो लंगोटी मित्र हा दोन्हीकडे, आपण शेवटी त्याची चर्चा करूयात की असे कोणते उदाहरण आहेत की जे दोन्हीकडे जाऊ शकतात आणि त्यावर आपल्याला महत्वाचं काम करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे आहे षष्ठी विभाग. तुमच्या लक्षात आलं इथं ऊन होऊन प्रत्यय लागला. सेना निवृत्त, सेनेतून. जाती भ्रष्ट, जातीतून. गर्भ श्रीमंत, गर्भातून. चोर भय, चोरापासून. है ना. आता षष्ठी विभक्तीचे प्रत्यय सगळ्यांना माहिती आहेत. चा, ची, चे आणि चा. चा, ची, चे, चा हे प्रत्यय षष्टीचे आहेत. मग आता षष्टीचे बघा प्रत्यय. राजवाडा, आपलं पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं राजवाडा. मग राजवाडाचा विग्रह काय? राजाला वाडा, राजाने वाडा, राजासाठी वाडा, राजातून वाडा का राजाचा वाडा. म्हणजे मी सगळे प्रत्यय वापरतोय, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी असं काहीच नाही लागत. इथं लागला चा, राजाचा वाडा. राजपुत्र, राजाचा पुत्र. राजकन्या, राजाची कन्या. धर्मवेड, धर्माचे किंवा धर्मवाडा, धर्माचा वाडा. धर्मवेड म्हटलं असतं तर धर्माचे वेड असं झालं असतं. भूपती म्हणजे भूमीचे म्हणजे जमिनीचे पती म्हणजे राजा. विद्याभ्यास, विद्येचा अभ्यास. सचिवालय, सचिवाचे आलय. मंत्रालय, मंत्र्यांचे आलय. देवालय, देवाचे आलय. आलय म्हणजे ठिकाण. म्हणजे याचा अर्थ चा, ची, चे, चा हे जर प्रत्यय दिसतील तर हा कोणता समास आहे? षष्ठी विभक्ती तत्पुरुष समास. द्वितीय वापरला, तृतीय वापरला, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि शेवटचा आहे मित्रांनो सप्तमी तत्पुरुष. सप्तमी तत्पुरुष मध्ये काय शब्द येतात? मुळात सप्तमीचे प्रत्यय आहेत त, ई आणि आ. त, ई, आ हे सप्तमीचे प्रत्यय आहेत. पण इथे मात्र सप्तमी विभक्ती जे अधिकरण कारकार्थ व्यक्त करते ना, अधिकरण. अधिकरणचा अर्थ काय? ठिकाण, स्थल दर्शक शब्द. तसं इथे आतील हा जो शब्द आहे हा इथे शब्दयोगी अव्यय म्हणून येतो. म्हणजे चतुर्थीमध्ये जसा साठी आला होता तसं आतील शब्द इथे येतो. आतील. आणि हा शब्द विग्रह करताना वापरायचा आहे. मग पहिलं उदाहरण बघा, गाव देवी. मग गाव देवीचा विग्रह काय? गावातील देवी. त्याच्यानंतर दुसरा घर जावई, घरातील जावई. कूप मंडूक, कुपातील म्हणजे विहिरीतील बेडूक. कूप म्हणजे विहीर आणि मंडूक म्हणजे बेडूक. कूप मंडूक म्हणजे कुपातील मंडूक म्हणजे विहिरीतला बेडूक. आपण एक अलंकारिक शब्द सुद्धा आहे. कूप मंडूक म्हणजे संकुचित विचाराचा. म्हणजे त्याला असं वाटतं की हे विश्वच, ते विहीरच माझं विश्व आहे, त्याच्या पलीकडे त्याला कळतच नसतं. म्हणून एखाद्या नॅरो माइंडेड व्यक्तीला कूपमंडूक म्हणतात, म्हणजे संकुचित विचाराचा मनुष्य. आणि घर धंदा, घरातील धंदा. कलाकुशल सुद्धा एक उदाहरण आहे बघा. कलाकुशल म्हणजेच कलेतील कुशल. आतील शब्द आलाय, घरातील, कलेतील, त्याच्यानंतर पाण्यातील, त्याच्यानंतर गावातील, घरातील हे सगळे शब्द आतील शब्द आलाय. हा आहे सप्तमी तत्पुरुष. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल द्वितीयाचा सला नाते वापरला, तृतीयाचा ने वापरला, चतुर्थीसाठी
साठी वापरला. पंचमीला ऊन हून पासून वापरला. चाचीचेचा आला की षष्टी. आणि आतील, आतील हा शब्द स्थलदर्शक आहे, जो अधिकरण व्यक्त करतो म्हणजे सप्तमीचं काम करतो, म्हणून तो सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. हा तत्पुरुष समासातला पहिला प्रकार, ज्याचं नाव काय आहे? विभक्ती. आणि विभक्तीमध्ये 8 पैकी 6 विभक्त्या वापरल्यात, म्हणून हे त्याच्यातही डिटेल उपप्रकार 6. द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी आणि काय? सप्तमी. प्रथमा नाहीये इथे, कारण प्रथमेला प्रत्यय नाहीयेत. आणि शेवटची विभक्ती जी संबोधन आहे ती पण नाहीये इथे. का नाहीये? कारण मित्रांनो त्याचा वापर हाक मारताना करतात, इथं कुठेही हाक मारायचा संबंध नाहीये, म्हणून संबोधनाला घेऊ नका. ठीक आहे. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आणि त्यातला पहिला प्रकार आता पाहिलाय, विभक्ती तत्पुरुष समास. आता त्याच्या पुढच्या भागाकडे या. प्रकार नंबर 2 आहे कर्मधारय समास. कर्मधारय. आता आपण काय केलं बघा, आपण प्रथमा विभक्ती वापरली का? नाही. आपण बाकीच्या सगळ्या वापरल्या, प्रथमा वापरली नाही. कारण प्रथमा विभक्ती काय सांगते, इथं लिहूयात. प्रथमा विभक्तीला प्रत्ययच नाही आहेत मित्रांनो, प्रत्यय नाहीत. आणि म्हणून कर्मधारय समासामध्ये राहिलेली विभक्ती वापरायची. याची संकल्पना काय? ज्या समासामध्ये दोन्ही पद प्रथमेमध्ये राहिली पाहिजेत, म्हणजे पहिल्यालाही प्रत्यय नाही आणि दुसऱ्यालाही प्रत्यय नाही, दोन्ही पद जेव्हा प्रथमा विभक्तीमध्ये राहतात तेव्हा त्या समासाचं नाव कर्मधारय तत्पुरुष किंवा कर्मधारय समास. हा सरळ सेवेला 100% विचारला जातो. पहा, ज्या समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत, एकाच म्हणजेच प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्या समासाला कर्मधारय समास असं म्हणतात. आता एक उदाहरण बघा. महादेव हे उदाहरण घेतलंय. महा हा पहिला पद आहे, देव हे दुसरं पद आहे, ते अर्थाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. विग्रह केला, विग्रह काय निघाला? महान असा देव हे पहिलं पद, हे दुसरं पद. महान शब्दालाही प्रत्यय नाही आणि पद देव शब्दालाही प्रत्यय नाही, म्हणजे पहिलं पदही प्रथमेमध्ये, दुसरं पदही प्रथमेमध्ये. दोन्ही पद जेव्हा प्रथमेत राहायला लागतात तेव्हा तो कर्मधारय समास आहे. मित्रांनो, कर्मधारय समासाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बघा तुम्ही आता, कर्मधारय समासातली जी 2 पदं असतात त्या 2 पदाचा जो संबंध आहे, इथं लिहितो 2 पदांचा संबंध हा विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय असा असतो. आता ही संकल्पना काय? विशेषण आणि विशेष्य, उपमान आणि उपमेय. मित्रांनो 2 पदं येतात. आता वरच्याच वाक्यात बघा, पण मी तत्पूर्वी विशेषण आणि विशेष्य कोणाला म्हणतात ते सांगतो. मित्रांनो, एखादं नाम आहे. आता हा पेन आहे, ही वस्तू आहे, मग आपण याला म्हणतो नाम. आता ह्या पेनाचा रंग समजा काळा असेल तर आपण म्हणतो काळा पेन, पांढरा असेल तर पांढरा पेन, बरोबर? काळा पेन. मग आता पेन हे झालं नाम, आणि नामाबद्दल विशेष माहिती देणारा, अधिक माहिती देणारा जो शब्द आहे तो नामाचं वर्णन करतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. म्हणजे इथं पेन हे नाम आहे आणि काळा हे त्याचं विशेषण आहे. मग आता इथं बघा, याच्यात देव हा जो शब्द आहे हे नाम आहे, आणि कसा देव तर महान देव. मग हा जो महान शब्द आहे तो इथं विशेषणाचं काम करतो, विशेषण. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर विशेष्य लिहिलं इथे. मित्रांनो, या नामालाच इथे विशेष्य सुद्धा म्हणतात. नाम म्हणजेच विशेष्य, म्हणजे जे विशेषणाबद्दल माहिती दे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी जर म्हणालो शूर शिपाई, तर याच्यामध्ये आपण माहिती कोणाबद्दल दिली? शिपायाची. मग शिपाई झालं विशेष्य, यालाच नाम म्हणतो आपण. आणि शूर वीर हा जो शब्द आहे तो झाला विशेषण. तर लक्षात घ्या, कर्मधारय समासातल्या 2 पदांचं असं सुद्धा नातं असतं. मग आता याच्यात काही उदाहरणं आलेत बघा. महात्मा काय दिलंय? महान असा आत्मा. मग हा जो आत्मा शब्द आहे तो कोण आहे? तो विशेष्य, नाम.
आणि हे विशेषण. आणि अजून एक गोष्ट ऑब्झर्व करा, दोघांना प्रथमेत, दोघही विभक्तीला प्रत्यय नाही. त्याच्यानंतर महान असा मानव, मुख्य असे अध्यापक, धरणी अशी माता. म्हणजे मित्रांनो आता ठीक आहे, संबंध पण लक्षात ठेवाच, पण सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवा की इथे विग्रह केल्याच्या नंतर दोन्ही पदांना प्रत्ययच येत नाही, म्हणजे दोन्ही पद प्रथमेमध्ये राहतात, म्हणून तर हा कर्मधारय आहे. आता दुसरा संबंध, हा झाला पहिला संबंध. दुसरा संबंध काय, उपमान उपमेय. आता ही संकल्पना मी तुम्हाला अलंकारामध्ये शिकवणार आहे की अलंकारात उपमान आणि उपमेय काय असतं. पण एकदा शॉर्टकट इथे संकल्पना समजावून देतो. समजा एक उदाहरण आपण घेतलं, शिवाजी महाराज सिंहासारखे शूर होते, असं वाक्य आहे. आपण इथे कुणाची तरी तुलना कुणासोबत तरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आपण करतोय सिंहासोबत, जो जंगलचा राजा आहे. मग या ठिकाणी ज्याची, नीट ऐका, ज्याची तुलना केली जाते त्याला उपमेय असं म्हणतात. ज्याची केली जाते, ज्याची, आणि ती तुलना ज्याच्या बरोबर केली जाते त्याला मित्रांनो उपमान असं म्हणतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे उपमेय आणि सिंह हा उपमान आहे, उपमान. ठीक आहे, असाही संबंध इथे येऊ शकतो. याचं सुंदर उदाहरण इथं आलंय बघा, कमल नयन. कमल नयन उदाहरणांकडे बघा, कमळासारखे नयन. सगळ्यात पहिल्यांदा हे ऑब्झर्व करा, नयन आणि कमळ ह्या दोघांना प्रत्यय नाहीयेत. प्रत्यय नाही म्हणजे विभक्ती प्रथमा. आता कमळासारखे नयन, कोणासारखे, कमळासारखे नयन. नयन म्हणजे डोळे. मग सांगा, डोळ्यांची तुलना कुणासोबत केली, कमळासोबत केली, म्हणजे हे आहे इथं लिहितो उपमान, उपमेय, आणि हे आहे मित्रांनो उपमान. बघा अशा दोन प्रकारची असते. चंद्रमुख मध्ये पण बघा, चंद्रासारखे मुख. मुख म्हणजे चेहरा, तोंड. तोंडाची तुलना चंद्रासोबत केली आहे, म्हणजे इथं सुद्धा उपमान उपमेय संबंध आलाय. म्हणजे कर्मधारय समासातल्या शब्दांचं नातं दोन प्रकारचं असतं, एकतर विशेषण विशेष्य किंवा उपमान उपमेय, ही एक मुद्दा आहे. आणि दुसरा मित्रांनो, त्यांचा जो महत्वाचा मुद्दा एकच की दोन्ही पद प्रत्ययच नसतो, म्हणजेच इथं स्पष्ट लिहिलंय प्रथमेमध्येच पाहिजेत. मग आता उदाहरणांकडे येऊयात, नीट लक्ष द्यायचंय. महात्मा, महान असा आत्मा. महामानव, महान असा मानव. बघा मध्ये काही शब्द येणार आहेत जे फक्त विग्रहासाठी आलेत, त्या शब्दांना काही व्हॅल्यू नाहीये, विग्रहासाठी आलेले शब्द आहेत. पुढे मुख्याध्यापक, मुख्य असे अध्यापक. धरणी माता, धरणी हीच माता. पुढे कमलनयन, कमळासारखे नयन. चंद्रमुख, चंद्रासारखे मुख. घननील, इथं नील हवया, घननील, निळे असे घन. श्याम सुंदर, सुंदर असा श्याम. दोन्ही पद बघा प्रथमेत आहेत. मुख चंद्र, चंद्र हेच मुख. तपोबल, तपोबल म्हणजे तप हेच बळ किंवा बल. दोन्ही पद प्रथमेमध्ये राहतात आहेत, त्याला म्हणायचंय कर्मधारय. कर्मधारयची अजून काही उदाहरणं आहेत बघा. यशोगाथा शब्द आहे, यश हीच गाथा हा शब्द आलाय, प्रथमेमध्ये राहिलाय. दुसरं खडी साखर, खड्यासारखी साखर, प्रथमेमध्ये आहेत. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, म्हणजे चंदनाला उपमार, चंदनाची रक्ताची तुलना केली, उपमेय उपमेय. पितांबर, पिवळे असे वस्त्र. मी याला स्टार केलंय, याचं कारण असं आहे, पितांबर हा कर्मधारय सुद्धा समास आहे आणि बहुव्रीही समास सुद्धा आहे. कसं काय, तर याच्या विग्रहावर खेळ आहे. म्हणजे तुम्ही जर एवढाच विग्रह केला, पीत म्हणजे पिवळे आणि अंबर म्हणजे कपडे, वस्त्र, पिवळे असे वस्त्र, असा जर विग्रह केला तर हा झाला कोणता समास, कर्मधारय समास. विग्रह नीट आहे का दुसरा, पिवळे आहे वस्त्र ज्याचे, असा तो, असा तिसऱ्या पदाकडे जाणारा जर विग्रह केला तर त्याला म्हणतात मित्रांनो बहुव्रीही समास. हा प्रश्न 2017-18च्या पोलीस कॉन्स्टेबल भरतीला होता, पण पर्याय दोन्ही पण पॉइंट होते. शेवटी हा प्रश्न कॅन्सल करावा लागला. म्हणजे एका प्रश्नाला दोन उत्तर जर आले तर तो प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. आपण तसं करू शकतो पुरावे दाखवून त्यांना. मित्रांनो, म्हणून
असे काही शब्द आहेत की जे दोन्ही समासात जातात, ते बघावे लागतील आपल्याला. काळेभोर शब्द पहा. काळेभोरचा अर्थ आहे खूप काळे. हे सगळे रंगदर्शक शब्द आहेत बघा. आता पांढरा शुभ्र, खूपच पांढरे, आपण त्याला असंही म्हणू शकतो. काय, पांढरा असा शुभ्र, लाल असा भडक, हिरवे असे गार, असा पण विग्रह करू शकता तुम्ही. किंवा खूपच लाल, खूपच काळे, खूपच निळे असंही म्हणू शकता तुम्ही. हे आणखी 4 वेगळे उदाहरण आहेत. देशांतर, अन्य असा देश. भाषांतर, अन्य अशी भाषा. वेशांतर, अन्य असा वेश. आणि धर्मांतर, अन्य असा धर्म. असा अर्थ इथंही ऑब्झर्वेशन केला असेल तर सगळी पद प्रथमेमध्येच दिसतात. कुणालाच प्रत्यय नाही, पहिल्याला पण नाही, दुसऱ्याला पण नाही. याला म्हणायचं कोणता समास? कर्मधारय. म्हणजे नीट बघा, तत्पुरुष. तत्पुरुष मध्ये आपण 6 विभक्त्या वापरल्या, द्वितीयापासून सप्तमीपर्यंत. आणि इथे वापरली प्रथमा. इथं कोणताहीच प्रत्यय नसतो. याच्यावरून ओळखा. आता तुम्हाला प्रश्न कसे विचारले जाणार? तर प्रश्न येणार, पितांबर हा खालीलपैकी कोणता समास आहे? 1 लाइनर क्वेश्चन, बरोबर. किंवा खालीलपैकी अव्ययी भाव समासाचं उदाहरण ओळखा, तत्पुरुषचं उदाहरण ओळखा, विभक्ती तत्पुरुषचं उदाहरण ओळखा. जोड्या लावायला विचारतील, खालीलपैकी कोणते उदाहरण अव्ययी भावचे नाही, असे प्रश्न विचारले जातील. त्यासाठी उदाहरणं खूप महत्वाचं काम आहे. प्रत्येक संकल्पनेवरती लक्ष असलं पाहिजे. आपले तत्पुरुष समासाचे 2 प्रकार झालेत. एक विभक्ती, ज्याला विभक्ती वापरायच्यात, आणि इथं विभक्तीच वापरली पण कोणती? प्रथमा वापरलेली आहे, की जिथं दोन्ही पद प्रथमेत असतात, प्रत्यय नसतो म्हणजे नसतो. आता पुढे चला मित्रांनो. पुढचा समास आहे द्विगु समास. कोणता आहे? द्विगु. ही ओळखण्याची एक सोपी टेक्निक आहे. या समासामध्ये पहिलं पद, इथं स्पष्ट लिहितो मी, पहिलं जे पद आहे ते पहिलं पद संख्या विशेषण असते. संख्या विशेषण, संख्या लक्षात ठेवा. पहिलं पद हे संख्यात्मक आलं की तो समास हा द्विगु समासच असतो. तसं पाहायला गेलं तर काही व्याकरणकार याला कर्मधारय समासाचाच उपप्रकार मानतात. का मानतात? कारण त्यांचं म्हणणं आहे इथं सुद्धा दोन्ही पद प्रथमेतच राहतात. बघा, आपण तेही बघणार आहोत. ज्या समासामध्ये पहिले पद नेहमी संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास म्हणतात. संपलं. एवढंच लक्षात ठेवा. बाकी काही फापड पसारा लक्षात ठेवू नका. परीक्षेला सरळ सेवा तलाठी कोणताही असो त्याला हे येतच नाहीये. ठीक आहे. मग आता पहा, पहिलं पद संख्यात्मक. या समासाचा विग्रह करताना शेवटी समूह शब्द आला पाहिजे. ठीक, समूह किंवा संच असा शब्द किंवा समुदाय असा शब्द इथं आला पाहिजे. ठीक आहे. मग आता पहा, त्रिकाल. त्रिकाल शब्द आहे, मग काय होईल? सॉरी, त्रिदल आहे. त्रिदल, 3 दलांचा समूह, त्रिदल. ठीक आहे. त्रिनयन, 3 नयनांचा समूह. पहा, आणि मी हे म्हणत होतो की इथे पहिलं पद म्हणजे ह्याला कर्मधारय म्हणण्याचं कारण असं आहे की इथं दोन्ही पदांना प्रत्यय येत नाही. काहींना असं वाटलं इथं आलाय प्रत्यय, पण तो तसा गृहीत धरला जात नाही. म्हणून तसं पाहायला व्याकरणकारांचं म्हणणं आहे हा कर्मधारयच आहे. म्हणून याला काही व्याकरणकार काय नाव देतात बघा, याला म्हणतात संख्या पूर्वपद कर्मधारय समास. पहा त्यांचं काय म्हणणं आहे. संख्या पूर्वपद, पूर्व म्हणजे पहिलं, पहिलं पद संख्या असणारा कर्मधारय समास असं त्याचं नाव आहे. पण मी म्हणजे अनेक प्रश्नपत्रिका पाहिल्या, म्हणजे आता ऑलरेडी 10-12 वर्ष झाले शिकवत असताना एक ऑब्झर्वेशन आहे की हे नाव कधीच येत नाही मित्रांनो. संख्या पूर्वपद कर्मधारय समास तुम्ही लक्षात जरूर ठेवा, पण द्विगु समास जास्तीत जास्त लक्षात ठेवा. द्विगु, पहिलं पद संख्यात्मकच असणार आहे. ठीक आहे. मग आता बघा, त्रिमूर्ती, 3 मूर्तींचा समूह. पहिलं पद संख्या लक्षात ठेवायचं आहे. त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. चातुर्मास, 4 महिन्यांचा समूह. चौघडी, 4 घडींचा, 4 क्षणांचा समूह. चौकोन, 4 कोणांचा समूह. पंचारती, 5 आरत्यांचा. पंचवटी, 5 वडांचा. पंचक्रोशी, 5 गावांचा समुदाय. पंचपक्वान्न, 5 पदार्थांचा समुदाय. सगळं बघा. पंचमुखी, 5 मुखांचा समूह. पंचपाळ, 5 पाळ्यांचा समूह. षटकोन, 6 कोणांचा समूह.
षण्मास, षण्मास म्हणजे 6 महिन्यांचा समूह. सप्त सिंधू, सिंधू म्हणजे नदी किंवा सिंधू म्हणजे सागर, 7 नद्यांचा समूह. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. अष्टविनायक, अष्ट बघा हे सगळं 8 आलंय. अष्टविनायक 8 गणपती. अष्टपैलू 8 गुणांचा समूह. आठवडा 8 दिवसांचा. नवरत्न, नवग्रह, दशानन, दशदिशा सगळीकडे बघा 8 नवरत्नांचा, 9 ग्रहांचा, 10 तोंडांचा, 10 दिशांचा, 15 दिवसांचा, 9 रसांचा. सगळीकडे पहिलं पद काय? संख्या आलंय. पहिलं पद संख्या. शेवटी समूह शब्द कन्फर्म आहे. याला म्हणायचं द्विगु समास. कोणता समास? द्विगु म्हणजे पहिल्या समासाचं नाव विभक्ती. मी रिवाइज करून घेणार. पहिला काय? विभक्ती तत्पुरुष, विभक्तीचा वापर. मग प्रथमा विभक्ती जिथं वापरली जाईल दोन्ही प्रथमेमध्ये त्याला काय म्हणायचंय? कर्मधारय. आणि जिथं पहिलं पद संख्या तो समास कोणता? द्विगु समास. ठीक आहे. आता चला पुढे. पुढच्या समासाचं नाव आहे मध्यम पदलोपी समास. याच्या नावातच आहे बघा, मध्यम म्हणजे मधले. इथं लिहूया मधले पद गाळलेले असणे. गाळलेले म्हणजेच लोप पावलेले. लोपी, मध्यम पदलोपी. लोपी म्हणजे गाळलेले असणे. मधली पद गाळलेली असतात असा जो समास आहे त्याचं नाव मध्यम पदलोपी समास. पण विग्रह करताना हे गाळलेले शब्द वापरावे लागतात. मग हे गाळलेल्या शब्दांमध्ये मध्ये काही पण येऊ शकते. म्हणजे जसं की इथं हे बा इथं लिहिलंय युक्त, द्वारा आणि पुरता हे सुद्धा शब्द येऊ शकतात. आता पहा कन्सेप्ट काय? या समासामध्ये विग्रहामधील मधली काही पदे लोप केलेली असतात, परंतु ती काढून टाकली जातात आणि मग समासाची निर्मिती होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण मगाशी चर्चा केली होती, पुरण भरून केलेली पोळी. आता ही भरून केलेली, हे मधलं जे ते काढून टाका, पहिल्याला आणि शेवटच्या पदाला डायरेक्टली एकत्र आणा. पुरणपोळी शब्द निर्माण झाला. म्हणजे मधली पद काय केली? मधल्या पदाला काढून टाकलं आणि मग समास जोडला गेला. याला म्हणायचंय मध्यम पदलोपी समास. आता मध्यम पदलोपी समासात 2 उदाहरणांचा प्राधान्याने समावेश दिसतो. तो म्हणजे खाद्यपदार्थांची नावं आणि दुसरा नातेसंबंध आहे. आपली जी रिलेशन असतात नाते त्याच्यातली नावं. आधी आपण खाद्यपदार्थांकडे या. बटाटे वडा. बटाटे घालून, हे बघा ही मधली पद आहेत, ही काढायची, ही काढून टाका आणि शब्द तयार झाला बटाटे वडा. कांदे घालून केलेले पोहे, हे काढून टाका, कांदे पोहे. पुरण भरून केलेली पोळी, पुरणपोळी. कांदे घालून केलेले भजे, कांदे भजे. साखर युक्त भात, युक्त काढून टाका, पाणी युक्त पुरी काढून टाका. म्हणजे याचा अर्थ मधली पद काढून टाका. तो जो समास आहे तो मध्यम पदलोपी समास. खाद्यपदार्थांची उदाहरणं आहेत. अजून पुढे जाऊयात. नातेसंबंध. आता नातेसंबंध म्हणजे त्याची सुद्धा रिलेशन मधले काही उदाहरणं असतात. त्याचं उदाहरण बघा, मावस भाऊ. आता मावस भाऊ कुणाला म्हणतो आपण? मग त्याचा विग्रह असा आहे, मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ. काय दिलं इथे? मावशीचा मुलगा या नात्याने. हे मधलं तुम्ही काढून टाकणार आणि मग समास तयार होणार. याचं नावच आहे मध्यम पदलोपी. ठीक आहे. मग मावस बहीण सेम, मावशीची मुलगी या नात्याने बहीण. चुलत भाऊ, चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ. चुलत बहीण, चुलत्याची मुलगी या नात्याने बहीण. सेम सगळं. मामाचा मुलगा या नात्याने भाऊ, मामाची मुलगी या नात्याने बहीण. चुलत सासरा कोणा म्हणतो आपण? नवऱ्याचा किंवा बायकोचा चुलता या नात्याने सासरा. नातसून म्हणतो आपण, नातवाची बायको या नात्याने सून. म्हणजे हे नातेसंबंध सांगताना ही एक पद्धतच आहे. आपण म्हणतो नात जावई, मग नात जावई कुणाला म्हणतो? नातीचा नवरा या नात्याने तो आमचा जावई, म्हणून नात जावई. मग ही मधली पद काढून टाकल्यानंतर जेव्हा समासाची निर्मिती होते तेव्हा हा मध्यम पदलोपी समास. 2 मुख्य उदाहरणं. खाद्यपदार्थ, खाण्याची पदार्थ आहेत बहुतांश, काही नाही आहेत ती कुठं नाही येणार मी ते सांगणार आहे. आणि नातेसंबंधातले जे उदाहरण आहेत ते. पण नातेसंबंधात आई वडील आणि बहीण भाऊ
हे जे शब्द आहेत हे मात्र द्वंद्व समासात जातात हा, त्यामुळे गोंधळ करायचा नाही. ही मांडण्याची वेगळी पद्धत आहे बघा. चुलत भाऊ म्हणजे इतर नातं आहेत, आई वडील त्यात दोन शब्द आहेत, आई आणि वडील, बहीण आणि भाऊ, तो झाला द्वंद्व समासात. त्यामुळे ही दोन उदाहरणं आणि काही मीठ भाकरी भाजी भाकरी सारखे खाद्यपदार्थ हे पण इकडे येत नाहीत. हे अमुक अमुक घालून तयार केलेली ही जी कन्सेप्ट ते म्हणजे इकडे येणार आहे मध्यम पदलोपी समासामध्ये. ठीक आहे. आता इतर काही उदाहरणं आहेत बघा. इतर उदाहरणांमध्ये विजयादशमी, आपण दसऱ्याला म्हणतो विजयादशमी, विजय साजरा करण्याची दशमी, विजयादशमी. लंगोटी मित्र, मग अशी आला होता का पॉइंट, लंगोटी मित्र बघा. लंगोटी मित्र, लंगोटी घालत असल्यापासून मित्र, मधली पदं गाळलेली असणे. घोडेस्वार, घोडा असलेला स्वार. भोजन भाऊ, भोजनापुरता भाऊ, म्हणजे मधली पदं ज्या वेळेला काढून टाकली जातात आणि जेव्हा समासाची निर्मिती केली जाते त्या समासाचं नाव मध्यम पदलोपी. 4 समास पाहिलेत आपण, 4. पहिला विभक्ती, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी. नंतर कर्मधारय, नाव लक्षात ठेवा, कर्मधारय समास ज्याच्यात प्रथमेमध्ये असणारी 2 पदं आहेत. तिसरा समासाचा प्रकार ज्यात द्विगु पहिलं पद संख्या असतं आणि मधल्या पदाला काढून जेव्हा समासाची निर्मिती केली जाते तेव्हा त्या समासाचं नाव मध्यम पदलोपी समास. ठीक आहे. अजून 3 प्रकार याचे बाकी आहेत, त्याच्याकडे आपल्याला जायचंय. आता पहा, 5वा 6वा आणि 7वा असे अजून 3 प्रकार याचे आहेत. याच्यावरही अलीकडे प्रश्न विचारले जातात म्हणून हे 3 प्रकार आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता पहा, पहिला आहे पुढे नत्र किंवा नय तत्पुरुष समास. काही ठिकाणी नत्र असं म्हटलंय पण नय ते एक वर्ण आहे ज्याचा य असा आपण उच्चार करत असतो, पण नत्र म्हटलं तरी ठीक आहे, नय म्हटलं तरी ठीक आहे. तत्पुरुष समासाचा हा 5वा प्रकार आहे. मित्रांनो याच्या नावातच आहे पहिला नत्र, म्हणजे इथं जे पहिले पद असतं बघा, पहिलं पद ते नकारदर्शी असतं, निगेटिव्ह, नकारात्मक किंवा आपण त्याला म्हणूयात निषेध व्यक्त करणारं असतं, नकारदर्शी. हे पद काय असतं बघा, अ, अन, न, ना, नी, बे आणि गैर. बघा काय शब्द आहेत, अ, अन, न, ना, नी, बे आणि गैर, ही सगळी निगेटिव्ह पद आहेत आणि याचा विग्रह करताना नकारात्मकच विग्रह होतो. बघा आता इथं विग्रह नाही आहेत लिहिलेले, मी लिहितो अनाथ. अनाथचा विग्रह आहे नाथ नसलेला. काय, नाथ नसलेला, नाथ म्हणजे वडील, अनाथ म्हणजे नाथ नसलेला. अव्यय म्हणजे व्यय नसलेले, व्यय म्हणजे बदल, ज्याच्यात बदल नाही ते अव्यय. ठीक आहे. अनाचार म्हणजे काय, आचार नसलेला, ज्याच्याकडं वर्तनच नाही असा अनाचार असतो. नास्तिक काय होणार, आस्तिक नसलेला, जो आस्तिक नाही, जो देवाला मानत नाही तो कसा, नास्तिक, नकारात्मक पद येते. निरोगीचं काय होणार, रोग नसलेला. निर्धनचं काय होणार, धन नसलेला. बेडरचं काय होणार, भीती नसलेला. आता यातले काही एक्झाम्पल, हे बेडर, गैरसोय, गैरशिस्त, ही जी काही उदाहरणं आहेत ही उदाहरणं अव्ययी भाव समासामध्ये पण आले होते. ठीक आहे. त्याच्यामुळं इथं थोडंसं लक्षात ठेवा, जर गैरहजर हा शब्द आहे समजा, याचा जर विग्रह तुम्ही केला शिस्तीशिवाय किंवा हजेरीशिवाय तर तो झाला अव्ययी भाव समास. पण जर तुम्ही म्हणालात हजर नसलेला, शिस्त नसलेला, वर्तन नसलेला, तुम्ही नकारात्मक जर तुम्ही त्याला घेतलं तर तो मात्र नय तत्पुरुष समास असतो. ठीक आहे. मग इथं बघा, भीती नसलेला, गैरसोय, सोय नसलेला, गैरशिस्त, शिस्त नसलेला असा विग्रह करा, हा नय तत्पुरुष समास झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर ना उमेद, काय होईल याचं, उमेद नसलेला, उमेद नसलेला, ज्याला उमेद नाही तो उमेद नसलेला. आणि ना लायकचं काय होईल, लायक नसलेला. म्हणजे प्रत्येक पहिलं उपसर्ग हा नकारात्मक आल्यामुळे विग्रहात सुद्धा नकारात्मक शब्द आला, नसलेला, नसलेली. म्हणजेच पहिलं पद जेव्हा नकारदर्शी येणार तेव्हा त्या समासाला आपण म्हणणार नय तत्पुरुष समास. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वा प्रकार बघा, 6वा प्रकार काय, हाही विचारला जातो बरं मित्रांनो. 6व्या प्रकाराचं नाव आहे उपपद तत्पुरुष समास किंवा यालाच अजून नाव आहे कृदंत तत्पुरुष समास. आता
कृदंत काय संकल्पना आहे? मुळात कृदंत म्हणजे धातू. कृदंत म्हणजे काय? धातू, की त्यालाच तुम्ही धातू साधितही म्हणू शकता. आता पण मुद्दा असा आहे, धातूला तुम्ही क्रियापद म्हणतो आपण, क्रियापदातली ही संकल्पना आहे. पण ते धातू आणि ही धातू थोडीशी वेगळी संकल्पना आहे. तिथं काय होतं, धातूला प्रत्यय लागल्यानंतर क्रियापद तयार होतात. म्हणजे आपण खा धातू घ्या, खातो, खातात, खाल्ले, खाल्ला, खाल्ली, खाईन, हे जे सगळे शब्द आहेत ही क्रियापद तयार झाली. इथे ना मित्रांनो, इथे धातू जरूर असतो, पण तो धातू एक किंवा दोन अक्षरी असू शकतो आणि त्याचा यूज हा विग्रहामध्ये दिसतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही त्याला शब्दामध्ये जोडता तेव्हा तो तुम्हाला कृदंत दिसणार पण नाही. म्हणजे उदाहरण बघा, इथे पहिलं उदाहरण घ्यायचं, एखादं उदाहरण पंकज घ्या. बघा, पंकज मुळातच आपल्याला इथं कळत पण नाही की पंकज मध्ये दोन पद आहेत. मुळात बघा, समासाची संकल्पना आहे की समासामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन उदाहरणं असतात. दोन उदाहरणं असलीच पाहिजे, दोन पद असतात. पंकज मध्ये दोन पद आहेत का? तर जरूर आहेत. मग याच्यामध्ये पंक आणि ज अशी दोन पद आहेत. आता याच्यात हा जो कृदंत आहे ना, उपपद म्हणजे कृदंत, हे कृदंत शेवटचं म्हणजे आपण त्याला सेकंड नंबर म्हणतो, हे दुसरं पद असतं कृदंत. प्रत्येक कृदंताखाली मी अंडरलाईन करतो. आता ही संकल्पना बघा, खग, जलद, सुखद, पंकज मधला ज, द्विज मधला ज, शेषशाही मधला शाई, आग लाव्या मधला लाव्या, विक्या, करी, इतकरी, कार, स्थ, हे जे दोन नंबरचे पद आहेत हे सगळेच्या सगळे कृदंत आहेत. त्याला जेव्हा तुम्ही विग्रहात आणता तेव्हा तुम्हाला त्यातलं धातू साधित दिसायला लागतंय. म्हणजे उदाहरण बघा, आता खग शब्द आहे ना, खग म्हणजे खचा अर्थ होतो आकाश आणि गचा अर्थ होतो गमन करणारा. आणि म्हणून खग म्हणजे विग्रह काय होणार? आकाशात गमन करणारा. पहा काय विग्रह तयार झाला? आकाशात जो गमन करतो त्याला खग म्हणून आपण पक्षाला खग असं म्हणतो. मग हा जो ग आहे, ग पासून गमन करणारा, मग हा गमन करणारा कृदंत हा त्या शब्दात एकाच अक्षरात जाऊन बसला होता. दॅट इज उपपद. याला उपपद असं म्हणतात, यालाच कृदंत असं म्हणतात. पण मी इथं स्पष्ट लिहिलंय, या कृदंताचा उपयोग स्वतंत्र होत नाही. म्हणजे ही कृदंत तुम्हाला सेपरेट कधीच दिसणार नाही. म्हणजे यातला तुम्ही जर हा ग सेपरेट घेतला तर तो फक्त वर्ण होईल किंवा ते फक्त व्यंजन होईल, त्याला काहीही मिनिंग अर्थ नसणार आहे. पण जेव्हा तो एखाद्या अशा शब्दाला जोडला जाईल तेव्हाच मात्र तो उपपद तत्पुरुष समासाकडे जाईल. बघा दुसरं उदाहरण, जलद. आता मला माहिती आहे जलद शब्दाचा अर्थ होतो वेगात. आगगाडी जलद धावते, तो जलद वेगळा. मी एक कविता बोलतो बघा, जी एक अनुप्रास अलंकाराचं उदाहरण आहे. गडद निळे जलद भरून आले. जलद, जल आणि द असे दोन वेगळे वेगळे पद आहेत. जलचा अर्थ आहे पाणी आणि द याचा अर्थ आहे देणारा. द चा अर्थ काय? देणारा. बघा, देणारा, देणे हा धातू आहे, हा कृदंत आहे. तो कृदंत तुम्हाला त्या शब्दामध्ये दिसला. मग सांगा, जलद म्हणजे काय? देणारा, जल देणारा. आणि म्हणून ढग जे असतात, आकाशातल्या काळ्या ढगांना समानार्थी शब्द आहे जलद. गडद निळे जलद भरून आले. जलद म्हणजे जल देणारे. मग सांगा, सुखद शब्दाचा विग्रह काय होणार? तुम्हीच सांगा मला. सुखद म्हणजे सुख देणारा. आता पंकज, पंक म्हणजे चिखल. पंक म्हणजे काय? चिखल. आणि जचा अर्थ होतो जन्मलेला. मग सांगा, पंक म्हणजे काय? पंकात जन्मलेला. पंकात जन्मलेले म्हणजे कमळ. कमळ हे चिखलात जन्मते म्हणून लक्षात घ्या, कमळालाच समानार्थी शब्द काय आहे? पंकज. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे द्विज. द्वि म्हणजे दोनदा आणि ज म्हणजे जन्मलेले, म्हणून द्विजचा विग्रह होणार दोनदा जन्मलेले. बघा, तुम्हाला हे जे पद आहेत ही त्यालाच अटॅच असतात, ते सेपरेट वापरता येणारच नाहीत. आणि मित्रांनो, म्हणजे मराठी भाषेमध्ये असं मानलं जातं, तीन शब्द द्विज आहेत. एक ब्राह्मण, दोन दात
आणि तिसरे पक्षी. ह्या 3 गोष्टी द्विज आहेत असं मानलं जातं. राज्यसेवा परीक्षांना सुद्धा द्विज या संकल्पनेवरती 2019-20च्या एक्झामला प्रश्न होता. द्विज ही संकल्पना, त्यामुळे ती सुद्धा महत्वाची आहे. द्विज. ठीक आहे. शेषशायी. शाईचा अर्थ होतो निजणारा. शय्या. शय्या शब्द आहे ना, शय्याचा अर्थ ना निजणे. शाई शब्द आहे. मग शेषशायी म्हणजे नागावर किंवा सापावर झोपणारा. शेषशायी. आता हा शब्द बघा, आग लाव्या. हा शब्द आग लाव्या, मग याचा विग्रह काय होणार? लाव्या लावणार, आग लावणारा. पाखरे विक्या. पाखरे विकणारा. शेतकरी. करी शेती करणारा. काम करी काम करणारा. ग्रंथकार. पुस्तक लिहिणारा. कार म्हणजे लिहिणे. ग्रंथकार ग्रंथ करणारा, लिहिणारा. मार्गस्थ. स्थचा अर्थ होतो राहणारा. स्थचा अर्थ काय? राहणारा. मग सांगा, मार्गस्थ म्हणजे मार्गात राहणारा. देशस्थ देशात राहणारा. कोकणस्थ कोकणात राहणारा असे शब्द आहेत त्याचे अर्थ. पांथस्थ म्हणजे पंथात राहणारा. त्याच्यानंतर खिसे कापू हा एक शब्द आहे बघा. खिसे कापू, गळे कापू हे पण शब्द आहेत. कापू शब्द आहे. खिसे कापणारा. गळे कापू, गळे कापणारा. म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी दुसरं पद कृदंत होतं, पण ते कृदंत विग्रहात बाहेर आल्यानंतरच त्याचा आपल्याला अर्थ समजला. उपपद म्हणजे कृदंत किंवा धातू. या समासात शेवटचे पद म्हणजे दुसरं पद कृदंत असतं, त्याचा स्वतंत्र उपयोग होत नाही. या समासाला उपपद तत्पुरुष समास म्हणजेच कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. लक्षात आलंय? ज द यात बरेचसे एक्झाम्पल आहेत. अजून काही एक्झाम्पल वाटले तर तुम्हाला नोट्समध्ये ते दिले जाणार आहेत. आणि याच्यातला 7वा तत्पुरुष मधला 7वा आणि शेवटचा प्रकार आहे. हा काय प्रकार आहे बघा आता. अलुक तत्पुरुष समास. अलुक. अलुकचा अर्थ काय बघा. लुक. इंग्रजीतला लुक वेगळा. लुकचा अर्थ पाहणे होतो ना, तो वेगळा. लुक म्हणजे लोप होणे. लुक म्हणजे काय? लोप होणे. तर अलुक शब्द आहे. मग अलुक म्हणजे काय? लोप न होणे. लोप पावत नाही. आता काय लोप पावत नाही तर का? पहिल्या पदाच्या सप्तमी किंवा तृतीया विभक्तीचा लोप होत नाही. मुद्दा असा आहे, याची अलुक तत्पुरुषची एक 5-7च उदाहरण आहेत. ठराविक एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. आणि मुळात ही सगळीच्या सगळी उदाहरणं संस्कृत आहेत. एकच उदाहरण याच्यामध्ये मराठी उदाहरण आहे, बाकी सगळे संस्कृत उदाहरणं आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यात जे पहिलं पद असतं, 2 पद आहेत, त्यातलं जे पहिलं आहे त्याच्यात त्या सप्तमी आणि तृतीया प्रत्यय विभक्तीचा लोपच होत नाही. उदाहरण बघा आता. पंके रुह शब्द आहे बघा. पंके रुह यातला पहिला शब्द आहे पंके. इथं ए प्रत्यय आला बघा. ए नाही तर ई. ही 2 पद सप्तमी विभक्तीची आहेत की ज्याचा मित्रांनो इथं लोपच होत नाही. ती जशीच्या तशी राहतात. मुळात पंक शब्द आहे पण पंके शब्द आलाय म्हणून लक्षात घ्या. पंके रुहचा विग्रह काय मग? पंकात रुह म्हणजे रुतलेले. पंकात रुतलेले म्हणजे पुन्हा कमळ. पंके रुह म्हणजे सुद्धा कमळ. सरसिज खरं तर सारस शब्द आहे बघा. सारस. सारस म्हणजे तलाव. सारस म्हणजे काय? तलाव. कासार म्हणजे सुद्धा तलाव. मग सरसिज शब्द जो आहे त्याचा अर्थ होतो सारसात म्हणजेच तलावात जन्मलेले. याचाही अर्थ कमळ असा होतो. पण फक्त बघा याच्यात आणि याच्यात काय वेगळेपण आहे तर इथं पहिल्या पदाचा पंके शब्द आहे, इथं सरसी ई पद आलंय बघा. पहिल्या पदाच्या सप्तमीचा लोप होत नाही. युधिष्ठिरचं बघा. युधी. युधी शब्द आहे. युधीचा अर्थ आहे युद्धात. ई प्रत्यय तसाच राहिला सप्तमीचा. युद्धात स्थिर असलेला त्याला युधिष्ठिर असं आपण म्हणतो. ही 2 जी प्रयोग आहेत आपण मागेच पाहिला, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. तर याचा विग्रह होतो कर्तरीत प्रयोग आणि कर्मणीत प्रयोग. हा जो ई प्रत्यय लागला बघा, कर्तरी आणि कर्मणी, हा ई प्रत्यय तसाच्या तसा राहतो, त्याचा लोप होत नाही. आणि याचं मित्रांनो अग्रेसर सुद्धा उदाहरण याला. अग्रे. अग्रेसर म्हणजे पुढे असणारा. अग्रे. इथं बघा पंके ए, अग्रे ए, सरसी ई, युधी
इथं पण ई, कर्तरी कर्मणी ह्या प्रत्येक ठिकाणी ए नाही तर ई हे दोन पद आहेत. इथं लिहिलंय बघा, पहिल्या पदाच्या सप्तमी किंवा तृतीया विभक्तीचा लोप होत नाही म्हणून याचं नाव अलुक तत्पुरुष समास. आणि मित्रांनो, तोंडी लावणे हे या समासाचं एकमेव मराठी उदाहरण आहे. तोंडी लावणे सुद्धा अलुक समासच आहे, अलुक तत्पुरुष समास. तर हा अशा पद्धतीने लुक म्हणजे लोप होणे, अलुक म्हणजे लोप न होणे, पहिल्या पदाच्या सप्तमीचा लोप नाही होत, याला म्हणायचं अलुक तत्पुरुष समास. तर मित्रांनो, तत्पुरुष समासाचे 7 प्रकार एकदा रिवाइज करूयात. कोणता कोणता? विभक्ती, कर्मधारय, द्विगु, मध्यम पदलोपी, नत्र तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास आणि अलुक तत्पुरुष समास. हा झाला प्रकार नंबर 2 आणि त्याचे किती प्रकार? 7. आता अजून पुढे काही प्रकार आहेत, त्याच्याकडेही आपण लगेचच वळणार आहोत. संपूर्ण प्रकार एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, 2 पार्ट करण्याची काही गरज नाही. एकाच लेक्चरमध्ये आपण त्याला काम करूयात. ऍक्च्युली इथं द्विगु नाही पाहिजेत, इथं द्वंद्व शब्द पाहिजे, द्वंद्व समास. ठीक आहे. मग आता पहा, प्रकार क्रमांक 3 समासाचा प्रमुख प्रकार आहे द्वंद्व. आपल्या टिकमार्क आठवतात का? हे बघा, पहिलं पद नंतर दुसरं पद, तिसऱ्या याच्यामध्ये मात्र दोघांना समान महत्व आहे आणि दोन्ही पदांना समान प्राधान्य असणारा समास, ज्याचं नाव आहे द्वंद्व समास. बघा, ज्या समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पद महत्वाचे मानले असतात त्या समासाला द्वंद्व समास असं म्हणतात, दोन्ही पद. आता मुद्दा असा आहे, द्वंद्व समासाची ज्या वेळेला आपण फोड करतो, विग्रह करतो, तेव्हा वापरायचे आपल्याला उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययाचा आपल्याला वापर करायचा. मग आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते एक लक्षात घ्या. शब्दाची 7वी जात आहे उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे 2 आणि अन्वयचा अर्थ होतो जोडणे. मग 2 वाक्याला किंवा 2 शब्दाला जो जोडायचं काम करतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतो. म्हणजे जसं की पण, परंतु, आणि, व, किंवा, अथवा, शिवाय हे सगळे उभयान्वयी अव्यय आहेत. पण त्यातले सगळेच नाही वापरायचे आपल्याला काय वापरायचे ते बघा. आता समासाचा विग्रह करताना आणि, व, किंवा, अथवा हे 4 जणच त्यात पण ह्या दोघांचा मिनिंग एकच आहे. आणि व हे खरं तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आणि किंवा अथवा हे विकल्प बोधक आहेत, विकल्प दाखवणारे, ऑप्शन दाखवणारे आहेत. बरोबर. 3 प्रकारचे एक्झाम्पल मी इथं उदाहरण म्हणून घेतलेत. विटी दांडू, विटी आणि दांडू, आणीने विग्रह केला. इथं विग्रह करताना विटीचा दांडू, विटीसाठी दांडू, विटीतील दांडू, कुठंही विभक्ती प्रत्यय वापरायचा नाही. दुसरी गोष्ट, संख्या नाहीये, मधली पद छोटीशीच आहेत, नातेसंबंध नाही, खाद्यपदार्थ नाही, म्हणजे तत्पुरुषची कोणतीच संकल्पना नाहीये इथे. इथे फक्त आणि आलाय, इथं आला किंवा, पास नापास, पास किंवा नापास. बरोबर. आणि चहा पाणी हा एक 3ऱ्या व्हरायटीचे एक्झाम्पल आहे की जिथं मात्र समाहार द्वंद्वचा समास आहे. इथे काय होतं, दोन्ही पदां महत्वाचे असतातच, पण त्याच सारख्या इतर पदार्थांचाही त्याच्यात समावेश होतो. म्हणजे बघा, चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ ही संकल्पना मी येणार आहे. समाहारची संकल्पना क्लिअरच करून देतो तुमची, फक्त पहा. या 3रा प्रकार ह्या अगोदर दोघांकडे काम करूयात की आणि वापरलाय आणि किंवा वापरलाय. आता आपण ह्या 3 प्रकारांकडे सविस्तर येऊयात, पण तत्पूर्वी पहा, द्वंद्व म्हणजे दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे, त्या समासाचं नाव द्वंद्व. विग्रह करताना आणि, व, समुच्चय बोधक आणि विकल्प बोधक शब्द येणार आहेत. आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत, प्रमुख प्रकार, ज्यावर प्रश्न 100% आहे. चला बघूयात द्वंद्व समासाचे प्रकार कोणते. पहिलाच प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. काय नाव आहे? इतरेतर द्वंद्व समास. ठीक आहे. मग आता पहा, या समासाचा विग्रह करताना आणि त्याला अजून एक ऑप्शन घेतला तर व, हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते. बस एवढी संकल्पना. इतरेतर म्हटलं की आणि शब्द वापरायचा, आणीने समास जोडला
की तो, म्हणून तुम्हाला वाचन करावं लागेल, सातत्याने त्याच्यावर रिकॉल करावं लागेल. मग आता पहा, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण म्हणताना पहिलं पद जितकं महत्वाचं तितकंच दुसरं महत्वाचं, म्हणून अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांना समान वेटेज आहे, म्हणून हा इतरेतर द्वंद्व समास, आणि त्यात आणि वापरलाय म्हणून इतरेतर. भाऊ बहीण, बघा नातेसंबंधातलं एक उदाहरण इकडे आलंय. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. आई वडील पण आलंय, आई वडील, आई आणि वडील, आणीने समास जोडा. नर मादी, नर आणि मादी. शर्ट आणि पॅन्ट, बॅट आणि बॉल. कृष्ण आणि अर्जुन, भीम आणि अर्जुन, है ना. याच्यात अजून एक उदाहरण आहे बघा, अही नकुल. अही नकुल म्हणजे काय, अही आणि नकुल. अहीचा अर्थ होतो साप, नकुलचा अर्थ होतो मुंगूस. अही आणि नकुल. अजून काही उदाहरणं असू शकतात. बरं ठीक आहे, याच्यात नाही येत, विग्रहामध्ये तुम्हाला सगळे दिले जातील. याच्यात अजून शब्द आहेत, पशु पक्षी, स्त्री पुरुष, हे सगळे शब्द आहेत. त्यानंतर शर्ट पॅन्ट तर झालाय मला वाटतं. हे सगळे शब्द ज्याच्यामध्ये आणि शब्द वापरला जातो. पशु आणि पक्षी, स्त्री आणि पुरुष, नवरा आणि बायको, नर आणि मादी, हे सगळे शब्द जे आहेत ते इतरेतर. इतरेतरला एवढंच लक्षात ठेवा, आणीने जोडायचा, आणि या समुच्चय बोधकने. ठीक आहे. प्रकार नंबर 2, वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक नावातच आहे, विकल्प दाखवणारा शब्द आला पाहिजे. तो कोणता आला पाहिजे, किंवा. यालाच आपण म्हणूयात अथवा. विकल्प दाखवणारा शब्द आला पाहिजेत तर याला म्हणायचंय वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. मग आता उदाहरण बघा, पास नापास, पास किंवा नापास. खरे खोटे, खरे किंवा खोटे. दोघांना महत्व, पण वैकल्पिक, विकल्प दाखवायचा. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. धर्माधर्म, धर्म किंवा अधर्म. भेद किंवा अभेद. न्याय किंवा अन्याय. मानापमान, मान किंवा अपमान. अजून बरेच उदाहरण आहेत. छोटे मोठे, भले बुरे, लहान मोठे. हे सगळे एक्झाम्पल मित्रांनो वैकल्पिक द्वंद्व समासाचे आहेत. वैकल्पिक द्वंद्व समासाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जी दोन पदं असतात ती एकमेकांच्या विरुद्ध अर्थाची असतात. विरुद्ध अर्थ. पासच्या विरुद्ध नापास, खरेच्या विरुद्ध खोटे, पापच्या विरुद्ध पुण्य, सत्यच्या विरुद्ध असत्य, धर्मच्या विरुद्ध अधर्म, भेदच्या विरुद्ध अभेद, न्यायाच्या विरुद्ध अन्याय, मानच्या विरुद्ध अपमान. इथं लिहिलंय वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणं एकमेकांचे विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. हा एक त्यातला पॉइंट, म्हणजे तुम्हाला अजून लक्षात ठेवण्यासाठी विरुद्ध अर्थाचे शब्द असतात. आणि शब्द कोणता वापरायचा, किंवा. हा वैकल्पिक शब्द वापरायचा. याच्या अगोदर इतरेतर मध्ये आणि इथं कोणता वापरायचा आहे, किंवा. तुम्हाला प्रश्न येणार, आई वडील, आई किंवा वडील नाही, आई आणि वडील. आणि वापरला तर इतरेतर द्वंद्व. खरे खोटे, खरे आणि खोटे नाही, खरं किंवा खोटा असणार, म्हणजे याचा अर्थ किंवा वापरला तर तो काय असणार, वैकल्पिक द्वंद्व समास. ठीक आहे. तिसरा यातला प्रकार आहे. तिसरा प्रकार बघा, ज्याचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. आता मी तुम्हाला ही संकल्पना खूप छान क्लिअर करून दाखवतो. मुळात समाहारचा अर्थ आहे समावेश करणे. समाहार म्हणजे काय करणे, समावेश करणे. समजा एक उदाहरण घेऊयात, एक सिच्युएशन की कधी कधी काय होतं, आपण कुठेतरी रस्त्यावर आहोत, चौकात आहोत, उभे आहोत, अचानकपणे आपल्याला एखादा मित्र भेटला, कोणी नातेवाईक भेटला, तर आपण सहज त्याला काय म्हणतो, चल मित्र आपण चहा पाणी घेऊ. सहज म्हणतो आपण त्याला चहा पाणी घेऊ. मग ज्या अर्थी तुम्ही त्याला चहा पाणी घेऊ म्हणता हा एक समास आहे. मग याच्यात दोन पद आहेत, चहा आणि पाणी. मग याचा विग्रह असा आहे का, चहा आणि पाणी नाही. किंवा तुम्ही समोरच्याला फक्त एवढंच म्हणता का, मग चला त्याला पाणीच पाजता आणि चहाच पाजता, असं नाही. चहा पाणी हा जो शब्द आहे, हा शब्द अनेक त्या अर्थाने वापरलाय. म्हणजे त्याच्यामध्ये चहा आणि पाणी तर महत्वाचं आहेच आहे, पण त्याच सारख्या, म्हणजे तुम्ही चहा पाणी ही स्नॅक्सची गोष्ट आहे, नाश्त्याची गोष्ट आहे. म्हणजे फराळाच्या, नाश्त्याच्या, इतर पदार्थांचा त्या एकाच शब्दात
काय झाला? समावेश झाला, है ना? किंवा आपण सहज काय म्हणतो, अजून एखादं उदाहरण, मुलं बाळ. कशी आहेत मुलं बाळ? मुलं बाळचा अर्थ मुले आणि बाळे, खरं तर एकच अर्थ आहे, पण त्या संपूर्ण शब्दात अजून अर्थ दडलाय. मुलं बाळाचा अर्थ होतो संपूर्ण संसार. अंथरून पांघरून शब्द घेतो बघा आपण. अंथरून पांघरून म्हणजे काय? अंथरण्याचे कपडे, पांघरण्याचे कपडे, मग त्यात सगळं चाललं. चटई आली, गादी आली, उशी आली, सतरंजी आली, गोधडी आली, अशा अनेक त्या पॅटर्नच्या, त्या प्रकारच्या शब्दांचा त्या एकाच शब्दामध्ये काय होत असतो? समावेश. आणि म्हणून हा काही आणीने नाही जोडायचा, किंवाने नाही जोडायचा, याच्यामध्ये त्याच प्रकारच्या शब्दांचा समावेश करायचा, म्हणून हा समाहार. बघा, समाहार म्हणजे समावेश करणे. या समासामध्ये दिलेल्या दोन पदाव्यतिरिक्त त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो. बघा, चहा पाणी, मग चहा पाणीचा विग्रह काय होणार? चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ. नाश्त्याच्या पदार्थांचा चहा पाणी या एकाच शब्दात काय झाला? समावेश झाला. पुढे भाजी भाकरी. भाजी भाकरी व साधे खाद्यपदार्थ म्हणजे भाजी, बाबा हा भाजी भाकरी इथं मीठ भाकरी, हे जे दोन खाद्यपदार्थ ते तिकडे जात नाही. मगाशी आपण पाहिला कोणता? मध्यम पदलोपी, तिकडे नाही, इथे जाणार. तिथे असं होतं बघा, पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी, हा वेगळा आणि तो समास वेगळा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अंथरून पांघरून, अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणारे कपडे, सगळ्या कपड्यांचा समावेश. केर कचरा, केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ, इतर पदार्थांचा त्याच्यात समावेश झाला. कपडा लत्ता व सगळ्या कपड्यांची खरेदी. बाजारहाट, बाजारातील सर्व वस्तूंची खरेदी, सगळ्यांचा समावेश झाला त्याच्यात. मीठ भाकरी व साधे खाद्यपदार्थ, भाजी पाला व मिरची कोथिंबीर यासारख्या वस्तू. वेणी फणी व साज शृंगार म्हणजे तुम्हाला नटायला जे लागते, साज शृंगार करणारे सगळे वस्तू पदार्थ. त्याच्यानंतर मुले बाळेमध्ये काय येतो? संपूर्ण संसार. भांडी कुंडीमध्ये सर्व प्रकारची भांडी. बाग बगीच्यामध्ये बाग, उद्यान आणि इतर सर्व गोष्टी आल्या. पान सुपारीमध्ये कात, तंबाखू, चुना, सगळ्या प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये आल्या. घर आणि दार म्हणजे घरदारमध्ये इतर स्थावर मालमत्ता म्हणजे फ्लॅट, बंगला, वाडा, इमारत, सगळं एकाच शब्दात आलेलं आहे. कामधंदामध्ये सर्व प्रकारच्या कामाचं स्वरूप त्या एकाच शब्दामध्ये येतंय. म्हणजे एकाच शब्दात त्या इतर पदार्थांचा, वस्तूंचा समावेश करणे म्हणजे कोणता समास? समाहार द्वंद्व समास. हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत. हळद कुंकू सुद्धा येईल, भांडी कुंडी सुद्धा येईल, जीव जंतू सुद्धा शब्द इकडे येणार आहे. अनेक प्रकार जीव जंतू शब्द आला की त्यात अनेक प्रकारचे किड्या, मुंगे, कीटक, ह्या सगळ्यांचा एकाच घटकामध्ये काय होणे? समावेश होणे. म्हणजे बघा, द्वंद्व समास महत्वाचा आहे, खूप सोपा पण आहे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार. एक तर मुळात दोन्ही पदांना प्राधान्य द्यायचे, आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार. पहिला वैकल्पिक, इतरेतर. इतरेतर कशाने जोडायचा आहे? आणि. वैकल्पिक किंवा, आणि त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश करणे म्हणजे कोणता समास? समाहार द्वंद्व समास. म्हणजे परत रिवाइज जाऊयात. समासाचा पहिला प्रकार अव्ययी भाव, दुसरा प्रकार तत्पुरुष, आणि तिसरा प्रकार द्वंद्व. दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने महत्वाचे. आता शेवटच्या प्रकाराकडे या, ज्याचं नाव आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही फार महत्वाची संकल्पना आहे. मुळात याच्यामध्ये बहुचा अर्थ आहे खूप किंवा पुष्कळ. बहु झाले तर बहु, होतील बहु. बहुचा अर्थ होतो खूप जण, पुष्कळ जण. आणि व्रीहीचा अर्थ होतो तांदूळ किंवा धान्य. व्रीहीचा अर्थ तांदूळ किंवा धान्य असा आहे. मग आता मित्रांनो, आपण जर शब्दशः गेलो की बहुव्रीही म्हणजे काय? खूप तांदूळ. आता समजा एखादं उदाहरण घेतलं, माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत. मग आपण शब्दशः काय म्हणणार? माझे कोकणातली मामा खूप तांदूळ आहेत, खूप धान्य आहेत. असं नाही. तर खूप धान्य, मला सांगा, धान्य खूप ज्याच्याकडे आहे असा कोण? तर धान्य संपन्न गृहस्थ. आणि धान्य संपन्न गृहस्थ म्हणजेच कोण मित्रांनो? शेतकरी. म्हणजे मित्रांनो, ज्याच्याजवळ खूप धान्य आहे असा शेतकरी असतो. म्हणजे याचा अर्थ बहुव्रीहीपासून, बहु हा शब्द पण मागे पडला, व्रीही शब्द पण मागे पडला, आणि याच्यापासून आपण तिसऱ्या पदाकडे गेलो, शेतकरी.
अर्थाच्या दृष्टीने पहिलं पद आणि दुसरं पद दोन्ही महत्वाचे नसून तिसऱ्या पदाची निर्मिती करणारा समास म्हणजे कोणता? बहुव्रीही समास. की जिथं दोन्ही पद बाजूला पडतात तिसऱ्या पदाकडे आपण जातोय. इथं बघा, याचा अर्थ बहुव्रीही शब्दातील दोन्ही पदे महत्वाची नसून तिसरेच पद निर्माण होते. या प्रकाराला बहुव्रीही समास म्हणतात. बहुव्रीही समासाचे उदाहरण पाहूयात की नेमके कशा पद्धतीने आहेत. पहिला आहे लंबोदर. लंबोदर त्याच्यात दोन पद असणार, लंब आणि उदर. मग याचा विग्रह काय? लंब आहे उदर. उदर म्हणजे पोट. ज्याचं पोट मोठं आहे असा कोण? गणपती. कितव्या पदाकडे गेलो? तिसऱ्या पदाकडे गेलो. वक्रतुंड. वक्र आहे तुंड ज्याचे असा तो कोण आहे? गणपती आहे. गजानन. गजाचे आहे आनन. आनन म्हणजे तोंड. ज्याचं तोंड गणपतीचं आहे. तिसरं पद तयार झालं. एकदंत. एक आहे दंत ज्याला असा तो कोण? गणपती. पुन्हा कितव्या पदाकडे? तिसऱ्या पदाकडे. मूषक वाहन. मूषक म्हणजे उंदीर वाहन. मूषक आहे वाहन ज्याचे असा तो कोण? गणपती. भालचंद्र. भाळी म्हणजे कपाळी. ज्याच्या कपाळी चंद्र आहे असा कोण आहे? गणपती. चंद्रशेखर म्हणजे महादेव आहे ना, ते भालचंद्र म्हणजे गणपती म्हणतो आपण. त्याच्यानंतर पुढे या, पुढची उदाहरणं. चंद्रशेखर. चंद्र आहे शिखरात ज्याच्या असा तो कोण? महादेव. महादेवाला आपण चंद्रशेखर असं म्हणतो. नीळकंठ. निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव. तिसरं पद. याची बहुव्रीही समासाची विग्रह करण्याची मेथड पण एक टिपिकल असते. हा झाला मित्रांनो बहुव्रीही समास. अजून काही उदाहरणं आहेत. लक्ष्मीकांत. लक्ष्मी आहे कांता. कांता म्हणजे बायको ज्याची कोण? विष्णूची पत्नी लक्ष्मी आहे. पद्मनाभ. पद्म आहे नाभीत. नाभीत म्हणजे बिंबित त्याच्या असा कोण? विष्णू. इथं सुद्धा विष्णूच पाहिजे. पांडुर आहे अंग ज्याचे असा तो विठ्ठल आपला पांडुरंग सावळा विठ्ठल. बरोबर. पांडुर म्हणजे काळ्या रंगाचा. जिंकलेली आहेत इंद्रिय ज्याने असा तो मारुती. जितेंद्रिय म्हणतो आपण है ना. भक्त प्रिय. भक्त आहेत प्रिय ज्याला असा तो कोण? परमेश्वर. परमेश्वराला भक्त प्रिय असतात. सुधाकर. सुधा आहे करात. कर म्हणजे हात असा कोण? चंद्र. चंद्राच्या हातात अमृत आहे. बरोबर. त्याच्यानंतर दशानन. 10 आहेत आनन ज्याला असा तो. आता इथे थोडं दशानन बद्दल बोलूयात. हा जो दशानन शब्द आहे हा द्विगुमध्ये पण येऊ शकतो. विग्रहावर अवलंबून आहे. म्हणजे 10 आननांचा समूह असं केला तर द्विगु. 4 कोणांचा समूह द्विगु. 4 आहेत कोण ज्याला असा तो. 6 आहेत कोण ज्याला असा तो. असा जर विग्रह केला तर तो कुठे येणार आहे? तो बहुव्रीही समास असणार आहे. काही उदाहरणं अजून बघा. गलित पर्ण. गळाले आहेत पाने ज्याचे असा तो कोण? वृक्ष. वृक्ष गलित पर्ण. वृक्षाची पानं गळतात है ना. निर्धन. आता निर्धन मगाशी याच्यात पण आला होता आपला नय तत्पुरुष समास. इथं पण आहे. 2 प्रकारचे विग्रह आहेत. तिकडं धन नसलेला, इकडं गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो. ज्याच्यापासून धन निघून गेलंय असा निर्धन. गतवैभव. गेले आहे वैभव ज्याच्यापासून असा तो. त्याच्यानंतर अनाथ. तिकडे पण आलता. तिकडे होता नाथ नसलेला, इकडे आहे नाही नाथ ज्याला असा तो. बरोबर. त्याच्यानंतर निरस. नाही रस ज्यात असे ते. काव्य. काव्यामध्ये रस नसतो. सहकुटुंब. कुटुंबासहित असतो असा जो. आता याच्यामध्ये पुढे काही प्रत्यय उपसर्ग लागलेत. खरं तर बहुव्रीही समासाचे ते प्रकार आहेत, पण फारसं सरळ सेवेसाठी त्याकडे जाऊ नका. सरळ सरळ एक्झाम्पलवरती काम करा. पुढे आहे सादर. आदराने सहित असतो असा जो. नमस्कार हा आदरासहित असतो. त्याच्यानंतर सुलोचन. इथं उपसर्ग लागलाय. सु म्हणजे चांगले. चांगले लोचन आहेत असे जे. सुमंगल. चांगले पवित्र आहे असे जे. प्रबळ आणि विख्यात. प्र म्हणजे अधिक. अधिक बलशाली आहे असा जो. आणि विख्यातचं विशेष ख्याती आहे असा जो. म्हणजे मित्रांनो ह्या सगळ्या उदाहरणांकडे पाहिलं
तर आपण कितव्या पदाकडे चाललोय? तिसऱ्या पदाकडे चाललोय. म्हणजे 2 पदं आहेत पण ती दोन्ही पदं बाजूला राहतात आणि तिसऱ्या पदाकडे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला त्या समासाचं नाव बहुव्रीही समास असं असतं. तर बहुव्रीही समासाचे अनेक एक्झाम्पल आहेत की हे परीक्षेला विचारले गेलेले आहेत आणि काही उदाहरणं अशी स्पेशल आहेत की जी तुम्हाला दोन्हीकडे पण आढळून येतील. ज्यात मी मगाशी म्हणालो तसं लंगोटी मित्र हा जो शब्द आहे हा दोन्हीकडे आढळून येतो. हा मध्यम पदलोपी समास पण आहे आणि हाच मित्रांनो तत्पुरुष समास पण आहे, विभक्ती तत्पुरुष. त्याच्यानंतर मित्रांनो पितांबर शब्द सुद्धा आहे की जो कर्मधारय समास पण आहे आणि बहुव्रीही इथं राहिलाय आपला, तो इथं वाटल्यास आपण ऍड करू. पितांबर, पिवळे आहे वस्त्र ज्याचे असा तो पितांबर. त्याच्यानंतर मित्रांनो काही दशानन, चौकोन, षटकोन ही जी संख्यात्मक असणारी उदाहरणं आहेत ही मित्रांनो द्विगु समास पण असेल आणि हा बहुव्रीही पण असेल. हे कशावर अवलंबून आहे? हे विग्रहावर अवलंबून आहे. म्हणजे 10 आहेत आनन ज्याला असा जर केला तर बहुव्रीही आणि 10 तोंडांचा समूह असा जर विग्रह केला तर तो द्विगु समास. समूहाकडे गेलात तर द्विगु आणि तिसऱ्या पदाकडे गेलात तर तो कोण असणार आहे? बहुव्रीही समास असणार आहे. तर हे काही उदाहरणं आहेत की जे दोन्हीकडे पण जाणारे आहेत. तर मित्रांनो हा होता आपला संपूर्ण समास हा टॉपिक. सरळ सेवा परीक्षांसाठी याच्या पलीकडे काहीच येणार नाही. लई खूप जास्त लागलेच तुम्हाला तर मी एक्झाम्पल हे तुम्हाला नोट स्वरूपामध्ये PDF स्वरूपामध्ये दिलेले आहेतच. त्यासाठी तुम्ही डेक्कन IAS ची बॅच पहा आणि त्याच्या खाली त्याच्या नोट्समध्ये तुम्हाला याच्यात आणखी उदाहरणांचा भर तुम्हाला दिसेल. मित्रांनो समास ही संकल्पना पहा, सम अधिक आस म्हणजे शब्दांचं एकत्रीकरण करणे. शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. थोडीशी 2 मिनिटात रिव्हिजन करूयात. सामासिक शब्द म्हणजे तयार होणारे हे सगळे एक्झाम्पल सामासिक शब्द आहेत. त्याची केलेली फोड म्हणजे समासाचा विग्रह. समासाच्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये किती पद असतात? 2 पद असतात. पहिलं पद आणि दुसरं पद. कुणाला महत्व द्यायचं, पहिल्याला का दुसऱ्याला? याच्यावरून 4 प्रकार. पहिला अव्ययी भाव ज्यात पहिलं पद महत्वाचं, दुसरा तत्पुरुष की ज्यात दुसरं पद महत्वाचं, तिसरा द्वंद्व की ज्याच्यात दोघांना समान महत्व आणि चौथा बहुव्रीही म्हणजे दोन्ही पद बाजूला राहतात आणि चौथ्याच पदाकडे आपण तिसऱ्या पदाकडे आपण जातो तो बहुव्रीही समास. असे टोटल किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत. समास ही संकल्पना मला असं वाटते तुमची क्लिअर झाली असेल. व्हिडिओ यूट्यूबवर आहे म्हणजे तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, कितीही वेळा ती संकल्पना क्लिअर करू शकता. तुम्हाला समासाचा प्रकार कसे वाटलेत कमेंट करून नक्की कळवा. आणि आता आपण पुढच्या लेक्चरपासून प्रत्यक्ष मराठी व्याकरणाच्या पहिल्यापासून सिलेबसला भेटणार आहोत म्हणजेच वर्णमालेमध्ये भेटूयात बॅचमध्ये. तोपर्यंत डेक्कन IAS चे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.